वेगळं ना 2015ला. पण सरकार बदललं आणि रिअल इस्टेटचा सगळा कार्यक्रम फेल झाला. 2014 पासून रिअल इस्टेट काय झाली, डाऊन 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 व्हायला लागली. आता रिअल इस्टेट मधनं प्रॉफिट कमी आणि द्यायच्याच जास्त. हे देऊ शकतात का? देऊ शकत नाही. आणि त्यांचा काय झाला, त्यांचा लॉस झाला. या लोकांना पैसे नाही मिळाले. हे लोक बुडले का नाही? कारण यांनी पैसे मिळण्यासाठी पैसे लावले होते. ह्याचं सगळ्यात चांगलं आणि वाईट उदाहरण कोण? DSK समृद्ध जीवन. बरोबर ना, आहेत ना. मग आता आपण असलं काय करतोय का, 10,000 रुपये द्या तुम्हाला अमुक अमुक दिवसानंतर काहीतरी मिळेल. आपण काय करतोय ते बघणार आहे. हे प्रत्येक वेळेस बोलत राहायचं यावेळेस. मग आपण स्कीम रन करतोय का? हे पहिलं कोणाला माहित पाहिजे, आपल्याला. असं तुम्हाला मॅडम कोणी म्हणलं, तुम्ही जर आज 1 लाख रुपये दिलेत, आता पुढचे जर 2 लोक आणली तर तुम्हाला प्रॉडक्ट मिळेल, नाही तर काय मिळणार नाही, असं काही कोणी बोललं का? किंवा तुम्ही 1 लाख भरले तर तुम्हाला पैसे मिळतील, असं कोण काय बोललं का? 1 लाख भरले काय मिळालं, असंच झालं ना. स्कीम रन कोणी करत नाही. मार्केट तुम्ही काय म्हणता सरकार बदललं, मग सरकारने ऍक्च्युली याच्यावर काय ऍक्शन घेतली? काय करायचं मॅडम, सरकार बदललं मग त्यांना काय करायचं? सरकार नाही बदललं. एक दुसरं उदाहरण, एक मिनिट चला, मी इथे उभं राहील. समजा माझी ही कंपनी ऍग्रिकल्चर मध्ये काम करते, असं गृहीत धरू. ही कंपनी काय करते, ऍग्रिकल्चर मध्ये काम करते. 1990 पासून ऍग्रिकल्चर मध्ये काम करते, असं गृहीत धरू. 90, 91, 92, 93 चांगला पाऊस वगैरे पडत होता. आणि 2003, 2004 प्रचंड दुष्काळ पडला होता महाराष्ट्रामध्ये, माहिती आहे. आणि जर 2 वर्ष सलग दुष्काळ पडला तर ही कंपनी लॉस मध्ये जाणार का नाही जाणार? आणि जर कंपनी लॉस मध्ये गेली, ह्याला पैसे देऊ शकेल का? नाही, बंद पडेल. मग आता निसर्गाने दुष्काळ आणला, काय करायचं, कुणाला जाऊन विचारायचं? बंद पडले होते हिंदुस्थान अँटीबायोटिक आहे, हिंदुस्थान अँटीबायोटिक पण बंद पडली होती गव्हर्नमेंटची कंपनी. कुठल्या रिझन मुळे बंद पडले आपल्याला इंटरेस्ट नाही मॅडम. इंटरेस्ट कशात आहे, बंद पडतं त्याच्यात. रिझन काही घडू शकतं ना. कधी नॅचरल असेल, कधी व्यक्ती असेल, कधी परिस्थिती असेल, माहित नाही ना. कुठल्या कारणामुळे कुठली कंपनी बंद पडणार आहे कुणालाच माहिती. माझा एक जोडीदार होता, त्याने चंदनाची झाडं लावली होती, माहिती ना. सागाची झाडं लावली होती. आणि कॅल्क्युलेशन होतं, एवढं वाढलं की एवढे होणार 12 वर्षात तर एवढं होणार. हा आलते एकदम, माहिती नाही स्कीम आलते असली करोडो. तुम्ही झोपायचंच नाही, हा लोक झोपलीच नाही. आणि नंतर त्याची झोपच उडाली. झाडांचं काय झालं, गेली झाडं जळून गेली. काही ठिकाणी असं आहे, तुमच्या नावाचा गुंठा इथं लक्षात ना. तसलं आपण काय उपद्याप करतोय का इथं? नाही करत. इथं आपण काय करतोय, 2,500 रुपये घेतला, मॅडम तुम्हाला एक बॉक्स दिलाय, विषय संपला. आता पैसे कमवायचे का, काम क्लिअर आहे ना? येस. ओके, म्हणजे मेंबर करत नाही आपल्या, सॉरी स्कीम करत नाही. दुसरा मेंबर, आपण एक शब्द एक खतरनाक आहे. मेंबर किती मेंबर करायचे विचारलं का आपण कोणी तुम्हाला? विचारतात सर, चांगलं उत्तर देतो त्यांना. इथं परत मॅन्युफॅक्चरर किंवा कंपनी ऍक्च्युली आता मेंबरशिप जवळजवळ करत नाहीत. पण अजून पण काही कंपन्या, मेंबरशिप मध्ये काय होतं माहितीये का, मनी रोटेट होतं मेंबरशिप मध्ये. मग काय असतं, एक उदाहरण देतो तुम्हाला लक्षात येईल. आपल्याकडं 2000च्या आसपास एक कंपनी आली, जिचं नाव मला आता आठवत नाही, पण कंपनीचा मालक माहितीये, संदीप कुदळे. आणि याने काय केलं, तुम्ही जॉईन व्हायचं कंपनीला तुम्ही द्यायचे 4,500 रुपये. किती द्यायचे? 4,500 रुपये तुम्हाला कंपनीला द्यायचं. 4,500 दिल्यानंतर तुम्हाला काय मिळणार का? काहीच मिळणार नाही. मेंबरशिप मध्ये काही मिळत नाही. मग तुम्हाला जर काहीतरी पाहिजे ना, यांचं होतं की तुम्ही असे 22 लोक आणायचे. 22 लोकांनी कंपनीला किती द्यायचे? 4,500 रुपये. त्यावेळेस तुम्हाला काय मिळणार? हिरो होंडा स्प्लेंडर. त्या स्प्लेंडरची हवा होती, 45,000 रुपयाच्या आसपास किंमत होती. म्हणजे कंपनीकडे किती लोकांचे पैसे गोळा झाले? 23. तुम्ही बघितलं ना सर, 23 लोकांचे पैसे एकत्र केले आणि एका माणसाला काय द्यायचं? वस्तू. असला काय उपद्याप करतोय आपण? नाही. की तुम्ही 2 लोक आणले तरच तुम्हाला वस्तू, नाही तर प्रॉडक्ट नाही.
असं काय करतोय, पैसे दिले इमिजिएट प्रॉडक्ट, व्यवहार पूर्ण, बरोबर ना. जे इथं होतं तेच आपण करतोय. ह्या प्युअर व्यवसाय का नाही म्हणून पोचलो नाही. हा प्युअर व्यवसाय म्हणतो ना आपण. तर आपण आता काय करतोय, प्युअर काय करतो, व्यवसाय. पैसे घेतो, प्रॉडक्ट देतो, असला उपद्योग करत नाही. एखाद्याने उद्या विचारलं तुम्ही किती मेंबर करता, करतो आपण मेंबर कुणाला नाही करत. मग आपण काय देतोय, डिस्ट्रीब्युटरशिप किंवा फ्रँचायझी. त्या व्यक्तीला शब्द काही वापरू शकता तुम्ही, त्याला डिस्ट्रीब्युटर अपॉइंट करताय किंवा काय देताय, फ्रँचायझी देताय. क्लिअर आहे ना. येस. ओके. मग आपण असला उपयोग करतोय का, नाही करत. तिसरं चेन मार्केटिंग. आता तुमच्या सासवडला चाललो होतो मधली, हाच तो प्रकार होता. येस. ओके. त्याने एक अपॉइंट करायचा. मला सांगितलं ती स्टोरी सांगतो तुम्हाला. 1000 रुपये कंपनीला दिले. ओके. यानं 2 करायचे का 4 करायचे असं त्यांचं काहीतरी होतं. याने 4 करायचे. पण याने काय करायचं माहितीये का, 800 रुपये कंपनीला पाठवायचे आणि 200 रुपये याला पाठवायचे. ओके. आता यांनी 2-2 केले, उदाहरण घेतो आपण. यांनी 2-2 केले तर काय करायचं माहितीये का, यानं कंपनीला 600 रुपये पाठवायचे, याला 200 पाठवायचे आणि याला 200 पाठवायचे. येते लक्षात ना खाली असं. आता मला सांगा, हा माणूस आहे, याने बंद केलं, ह्याच्या कोणाचं कंट्रोल आहे का, कोणाचं कंट्रोल नाही. ना कंपनीचं कंट्रोल आहे ना मधल्या कोणाचं कंट्रोल आहे. याने कार्यक्रम बंद की वर्षांचं इन्कम बंद, डिपेंड आहे सगळा तो बिझनेस. मग त्याला मी हा प्रश्न विचारला, भोसले तुमचा असं काय ना 6 महिने छापून घ्यायचं. डायलॉग लोक अशीच मारते ना. स्वतःचा मालक तो कंपनीचा ओनर मला भेटायला आलाय आणि त्याला मला म्हणजे आता सर छापायचा कार्यक्रम तुमच्याकडे होतो, आमच्याकडे प्युअर व्यवसाय होतो. मी आजपर्यंत कुठल्याच कंपनीत छापलं नाही, व्यवसाय केला आणि कमिशन मिळवलंय. तेव्हा मला काही छापायला सांगू नका. इथे छापायचा कार्यक्रम असला काय उद्योग करतोय का आपण स्कीम चेन मध्ये. जर तुम्ही कुणाला चेन म्हणलं आणि सामान्य उत्तर द्यायचं तुम्हाला, सामान्य, या इतकं डीप मध्ये द्यायचं नाही. तर मग नेटवर्क मार्केटिंग मधलं आणि चेन मधला फरक काय. नेटवर्क शब्दातच तू लक्ष देतो बघा. चेन आहे, चेनची एक पाकळी तुटली अख्खी चेन खराब होते का. ओके. समजा तुम्ही व्हॉलीबॉल खेळताय, त्याला नेट लावलेलं असतं का ना, त्यातला एक तुटलं पाकळी तर अख्खं नेट खराब होतं. तुम्ही खेळता का नाही खेळता, एक पाकळी तुटली तरी तुटली, ते खेळता का नाही खेळतो. कारण का, एक पाकळी तुटल्यानं काय फरक पडत नाही. नेटवर्क मार्केटिंग मध्ये एखादी पाकळी तुटल्यानं काय फरक पडत नाही, पण चेन मार्केटमध्ये एक पाकळी तुटली की अख्ख्या चेनचा कार्यक्रम होतो. हे नेटवर्क आहे, चेन नाहीये. हे सिंपल उदाहरण सांगितलं मी. डीप मध्ये बोलायचं असेल तर एवढ्या लेवल तुम्ही जाऊन बोलू शकता. तुम्हाला दुनियादारीच्या भाषेत आणि टेक्निकली दोन्हीकडे उत्तर देता आली पाहिजे. कारण कधी दुनियादारीचं द्यावं लागेल आणि कधी टेक्निकली द्यावं लागेल तुम्हालाच माहित नसतं. दोन्ही उत्तर आपल्याला माहित असायला पाहिजे. क्लिअर आहे. मग हा उद्योग करतोय का आपण आता. मग कधी तुमच्या स्वतःच्या तोंडात स्कीम मेंबर चेन शब्द यायला नाही पाहिजेत. आणि कोणी विचारलंच ना तुम्ही कुठली स्कीम रन करता का, त्याला माझं बस स्कीम काय असती, चेन काय असती, मेंबर काय असते, आता मी सांगतो. आता तर तुम्ही स्ट्रॉंगली असं जर सांगायला गेला तर पुढचा माणूस म्हणतो अरे याला डीप मध्ये माहिती आहे बरं का. आणि एवढं सगळं माहिती असून जर हा व्यवसाय करतात, हा व्यवसाय वेगळा आहे, माझ्या डोक्यात आहे तसलं काय हे नाही, मग तुमच्यावर जॉईन होतो. नाही तर होत नाही. इथंच येतो कॉन्फिडन्स, इथे येतो उपयोगाला काय कॉन्फिडन्स. क्लिअर आहे ना. अगोदरची निगेटिव्हिटी बाहेर निघली पाहिजे. अगोदर त्याच्या मनातली निगेटिव्हिटी बाहेर निघाली पाहिजे. त्याची निघायच्या अगोदर कुणाची निघाली पाहिजे, कारण बऱ्याच वेळा आपण इंडस्ट्री पण आपण शिकत नाहीये. आलो की लगेच उद्यापासूनच पैसे कमायला चालू. उद्या पण नाही, जॉईन झाला ना, जॉईन पण नाही, प्लॅन आखताना ऐकताना डोक्यात असतं का नाही सांगा. मला लोक सांगतात ना, मला लोक म्हणतात लिस्ट नाही, लिस्ट म्हणतात ना लोक, लिस्ट बनवायची नाही. मी म्हणतो लिस्ट बनवायला सांगू नका, कारण त्याला प्लॅन ऐकतानाच माहिती प्लॅन कुणाला सांगायचं. ते खोटं बोलते आता आपल्या समोर. आणि का खोटं बोलते माहिती होतं, ही भीती. आणि ती भीती त्याला असं वाटतं मी जर गेलो माझ्या नातेवाईकांच्या तर मला तो असलं काहीतरी समजत असलं ना. आणि आपण असलं काय करतोय का नाही, तुम्हाला माहित पाहिजे आपण काय करतोय, प्युअर बिझनेस करतो. मग नेटवर्क मार्केटिंग प्युअर बिझनेस आहे का. आता कसं आहे ते बघू.
दिवा सिगरेट आहे. ओके, दिवा सिगरेटने काय केलं असेल, एक व्यक्तीला कुठल्या तरी जॉईन केलं, त्याने काय केलं, कंपनीला काय दिलं, पैसे, आणि त्याला कंपनीने काय केलं, प्रॉडक्ट दिलं. क्लिअर आहे पण. ओके, आता हा कोण आहे, प्रॉडक्ट घेतलंय, हा याने पैसे दिल्यात आणि त्या बदल्यात काय घेतलंय, प्रॉडक्ट. हा कोण झाला, प्रॉडक्ट घेणारा कोण असतो, कस्टमर आहे, बरोबर आहे ना. आता मला सांगा, जर तू इथल्यासारखा कस्टमर असता, इथल्यासारखा, तर हा कस्टमर ज्यावेळेस प्रॉडक्ट घेतलं आणि कुणाला तरी सांगितलं असतं किंवा त्याला परत परत घ्यायची वेळ आली असती, तर स्वस्त मिळालं असतं का, आणि कुणाला 4 लोकांना सांगितलं आणि त्याचं कुणीतरी ऐकलं आणि प्रॉडक्ट घेतलं, तर त्याला कमिशन मिळालं असतं का, नाही. क्लिअर आहे ना, इथं मिळालं नसतं. मग इथं काय होतं, कंपनीमध्ये तुम्ही आमचा कस्टमर झाला, पण तुम्ही आता कस्टमर नाही, तर तुम्ही आमचे काय झाला, डिस्ट्रीब्युटर. आम्ही तुम्हाला फ्रँचायझीज देतो. तुम्ही घेतलं प्रॉडक्ट आमचं, किती रुपयाचं घेतलंय, 2,500 रुपयापासून 1 लाखापर्यंत. तुम्ही कुठलं पण प्रॉडक्ट घ्या, आमचं प्रॉडक्ट घेतलंय ना आता, तर तुम्ही आता आमचे कस्टमर नाही राहिला, तुम्ही कोण झाला, आमचे डिस्ट्रीब्युटर. आता तुम्हाला आम्ही संधी देतोय, कुठली माहितीये, 45 देशामध्ये व्यवसाय करायची. आपल्याला माहित नाही 2,500 रुपयात, 10,000 रुपयात, 1 लाख रुपयात किती मोठी संधी मिळाली. आपल्याला काय वाटतं माहितीये का, 2,500 भरलं आणि मग व्हॅल्यू येत नाही. 45 देशात तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, फक्त एवढा विचार करा, फक्त एक व्यवसाय करायचा कुठला पण तुम्हाला 45 देशामध्ये, तर कमीत कमी किती भांडवल लागेल, लागेल ना, करोडांचं भांडवल. करोडांचं भांडवल लावलं तुम्ही असं गृहीत धरा, तर त्या व्यवसायाला कसं करा, सिरियसली करा. पाहुण्यारावळ्याच्यात गेल्यानंतर तुम्ही ज्या 45 देशामध्ये तुमचा व्यवसाय चालू आहे, त्या पाहुण्यारावळ्याच्या ज्यास तुम्ही जाल त्यास कसं जाल, मग आता तुम्हाला का लाज वाटते, एकच कारण आहे, काय माहितीये, अमाऊंट लावली नाही ना मी, काहीच लावली नाही मी, कारण मी 2,500 रुपये भरल्यात कशाचे, प्रॉडक्टचे, आणि कंपनीला बिझनेस कसं दिलाय, फ्री. आपल्याला फ्रीची व्हॅल्यूच नाहीये. मॅडम तुमचा चष्मा कितीचा आहे, 1800 आहे. तुम्ही चष्म्याची जेवढी काळजी घेता तेवढी डोळ्याची घेता का, बरोबर आहे ना. मी उदाहरण देण्यासाठी दिलं की आपल्याला 1800 रुपयाची व्हॅल्यू आहे, कारण पैसे दिलेत ना, जे फ्री मिळालंय त्यांना दिलं आयुष्य, त्याची किंमत सेम. 2,500 रुपयाचं आपल्याला प्रॉडक्ट मिळालंय ना, त्या 2,500चा आपण 2,500 प्रॉडक्ट रिझल्ट नाही, रिझल्ट आहे त्याच्यावर ओरडत बसलोय. पण फ्री मध्ये करोडोंचा बिझनेस मिळालाय, याची व्हॅल्यू नाही, म्हणून आपण घाबरतोय. तो जरी फ्री मध्ये असला तरी फ्री नाहीये. करोडो रुपयांचा व्यवसाय तुम्हाला मिळाला आहे. करोड रुपये कमवायचं तर मिळालंय, पण करोड रुपये जर कमवायचे तर भांडवल किती दाखवावं लागतं, तेवढ्या लेवलची व्हॅल्यू या बिझनेसची, आणि हे कुणाला माहित पाहिजे. येतं लक्षात ना, 2,500 रुपयात आपण काय मिळालं आपल्याला, आता कुठल्या पण पाहुण्याकडे तुम्ही गेला तर कसं जायला पाहिजे सांगा बघ. आपल्याला इथं पुढे काल आज वाटत त्या लक्षात ना, तर आपल्याला माझा व्यवसाय वाटत नव्हता. ज्यावेळेस वाटेल ना हा व्यवसाय माझा आहे, म्हणून तुम्ही मला ह्यातलं कुणी पण वरच गेलं, इथलं ह्याला काही देणं घेणं का, रिटेलरला काही देणं घेणं का, कस्टमरला काही देणं घेणं का, मधलं कुणी पण जाऊ दे. इथं सेम मी सांगतो, उद्या नाना ह्या बिझनेस मध्ये असतील नाही तर नसतील, कुछ फरक नाही पडण्यावाला, तुमचा व्यवसाय. ह्याच्या दिवशी तुम्ही विचार करता ना, मग टेन्शन नाही कुठलंच. आपला प्रॉब्लेम काय माहिती, कोण गेलं का, हे जे लीडर सांगतात ना, इकडचा इकडं आला, इकडचा आला सर, मला कधीच टेन्शन नाही आलं. त्याचं कारण हे, मला हा स्टडी आहे, मला माहिती आहे मधली आदली येणार जाणार सेम, इथं पण कुणीतरी येणार कुणीतरी जाणार, कुछ नाही फरक पडता बॉस, फरक पडता इससे. हा एका जागेवर हा एका, ही दोन आहेत ना, मग मधल्याला काही व्हॅल्यू नाही, मधल्याला काहीच व्हॅल्यू नाही. आलं लक्षात ना. मग तुम्हाला पण हे माहित पाहिजे, मधल्याला व्हॅल्यू नाही. व्हॅल्यू कोणाला, मॅन्युफॅक्चर आणि डायरेक्ट आज जो येणार आहे ना जॉईन तो. आणि म्हणून आमचं म्हणणं होतं की स्पॉन्सर इन्कम जो आज येतो काम करतो ना, त्याला पैसे मिळाले पाहिजे. हे मधलीत ना, त्यांचा रोल झालाय आता, त्यांना त्यांचं कमिशन मिळत जाणार आहे, ह्याला मिळालं पाहिजे. सेम आता इथं कंपनी आपण तर बघतोय आता किती वाटते ते. क्लिअर आहे. आता हे काय केलं, 2 लोकांनी, हे कोण येतात ना, एंड युजर. हे एंड युजर आहेत ना, ह्यांनी कोणाला पैसे दिले,
कंपनीला कंपनीने काय दिलं यांना प्रॉडक्ट. पण कंपनीचा सेल कोणामुळे झाला? या व्यक्तीमुळे. म्हणून ह्याला काय मिळणार? क्लिअर आहे ना? इथं कमिशन मिळतं का हो? इथं यांना 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 मधल्याला मिळतं. कधी मिळतं? कधी मिळतं? मला सांगा, याने माल घेतला, पैसे दिले अगोदर ना कंपनीला, माल पण घेतला, फक्त माल घरात आणून ठेवला तर कमिशन मिळतं? मग त्याला काय केलं पाहिजे? यांच्याकडे डिस्ट्रीब्यूट करायचे. बरं, हा माल विकायची जबाबदारी कंपनीची का याची? याची. बरोबर ना? आता ह्याच्याकडे माल पोहोचला, ह्याने काय केलं? पैसे सीएफ अँड एजंटला दिले. आता ह्याच्याकडे माल आहे, हा माल विकायची जबाबदारी कोणाची? याची. ह्याला देणार आहे. बरोबर ना? आता ह्याने पैसे लावलेत, बरोबर ना? आता ह्याला पैसे कधी मिळणार? याने माल विकला तर. कंपनीची काय जबाबदारी आहे का मध्ये? काहीच नाहीये. याच्या लक्षात ना, या सिस्टीम मध्ये तुम्हाला पैसे पण लावावे लागतात आणि त्या अशा व्यवसायाची जबाबदारी पण घ्यायला लागते. क्लिअर आहे? इथं काय होतं माहितीये का? इथं याला काय वाटतं माहितीये का? तुमचं बल व्हावं. कंपनीला वाटतं तुमचं बल व्हावं. का माहितीये? का माहितीये? हा जर तुम्हाला रिझन कळाला ना, तर तुम्ही नेटवर्क मार्केटिंग आयुष्यात नाही सोडणार. याला एकच कारण आहे, याच्या खाली सेल झाला ना, सेल तरच कमिशन जनरेट होणार आहे ना. सेल झाला तर कमिशन जनरेट होतं ना. मग ह्याला पण वाटतं सेल व्हायला पाहिजे, ह्याला पण वाटतं सेल व्हायला पाहिजे, आता ह्याला पण वाटतं ह्याच्या खाली सेल व्हायला पाहिजे. ह्याच्या खाली कुणी पण येऊ द्या. आता गेम समजून घ्या इथला. क्लिअर होतं ना? आता इथपर्यंत आलंय. हा एंड युजर आहे आता इथं. ह्या मधल्यांना माहिती पण नाही कदाचित. हा राजेंद्र प्रसादला कोणतरी शिवानी मॅडम काम करतात माहितीये का? पण राजेंद्र प्रसादला पण वाटतं का मी पुण्यात येतो, ट्रेनिंग देतो, शिवानी मॅडम चांगलं काम करतील. वाटतं का नाही वाटतं? का वाटतं माहितीये? त्याला पण कमिशन कधी मिळणार माहितीये? इथं शिवानी मॅडम असतील, ह्यांच्या सेल डाऊनलाईन सेल झाला तर. म्हणजे इथल्या प्रत्येकाला माहितीये माझ्या डाऊनलाईन मध्ये सेल झाला तर मला कमिशन मिळणार आहे. आणि सेल करायची जबाबदारी कुणाची आहे? नाही, सगळ्यांची. आणि इथं कुणाकडे मालच नाही. माल इथंच आहे. कुणीच पैसे नाहीत लावले. कुणी पैसे लावले सांगा? इथलं बसलेले तर किती जणांनी मी कंपनीकडून माल घेतलाय करोडोंचा आणि आता तुम्हाला विकायची जबाबदारी माझी आहे. आपण माल कशासाठी घेतलाय? स्वतःसाठी, खाण्यासाठी घेतलाय ना. आपल्याकडे माल आहे का? नाही. मग सेल कधी होतो? माल विक्री झाल्यावर. आणि माल कोणाकडे? कंपनीकडे, याच्याकडे. म्हणून ह्याला काय वाटतं? सेल व्हायला पाहिजे. ह्याच्याकडे माल आहे का? पण ह्याला कमिशन कधी मिळणार आहे? खालीच आहे, सेल खालीच होतो. सेल झाल्यानंतर लक्षात नाही. याला कमिशन कधी मिळणार आहे? याला कमिशन कधी मिळणार आहे? सेल झालं. म्हणून सगळ्यात जो एंड युजर आहे ना, त्याला सगळी मिळून मदत करायला तयार असते. मग कंपनीचा ओनर म्हणतो मी पुण्यात मीटिंग घेऊ का? राजेंद्र प्रसाद म्हणतो मी येऊन पुण्यात मीटिंग घेऊ का? तुषार गायकवाड म्हणतो मी येऊन पुण्यात मीटिंग घेऊ का? नाना म्हणतात तुम्ही या, मी मीटिंग घेतो. येते गंमत आता लक्षात ना. नेटवर्क मार्केटिंग मध्ये एकमेव कारण आहे की सेल झाल्यानंतर कमिशन जनरेट होतं. हे सगळीकडेच आहे. इथं पण सेम आहे. पण इथं मलाच पैसे लावायचे तर मलाच विकायचंय. इथं तसं नाहीये. इथं कोणालाच पैसे नाही लावायचे, फक्त विकायचे. आता विकणारा पण कोण? सगळ्यात शेवटचा. मग सगळी मिळून ह्याला मदत करतात. मला सांगा, सगळी मिळून जिथं मदत करतात तो व्यवसाय चांगला का माझं मीच पैसे लावायचं माझं मीच काम करायचं तो व्यवसाय चांगला? सगळे मिळून. ट्रेडिशनल मार्केटिंग चांगलं का नेटवर्क मार्केटिंग? नेटवर्क मार्केटिंग. मग का वाकडतून करता? मधल्या काळात काहीतरी झालंय वाटायला पाहिजे. काय सर? काहीच नाही. एवढा अभिमान वाटायला पाहिजे मी अशा इंडस्ट्रीमध्ये की जो सगळ्यात शेवटचा आहे त्याला मीच एकटा नाही तर अख्खी वरची जेवढी जमात आहे ना ती सगळी मदत करते. सगळी मदत करते. कारण जगाचा एकच रूल आहे काय? सेल झाल्यावर कमिशन. सेल झाला की कमिशन. आणि जोपर्यंत एंड युजर इथं जात नाही सेल ना तोपर्यंत वरच्याला कमिशन कोणालाच नाही मिळणार. अशा इंडस्ट्रीमध्ये आपण आहे. खुश व्हायला पाहिजे का नाराज व्हायला पाहिजे? कसं सांगायला पाहिजे मग गावाबरोबर? आता वाघ वाटायला सुरुवातीला मांजर वाटत होती आपल्याला, आता वाघ वाटायला लागलं. रोहिणी मॅडम काय ना वाटतंय का नाही आता?
की अरे मगाशी काय आली त्यावेळेस मला जरा तेव्हा ना असंच वाटत होतं, लोकांच्या गळ्यात मारायचं वाटतं. आता वाटतं गळ्यात मारायचा व्यवसाय हा. आपण कुणाच्या गळ्यात काय मारत नाही, लक्षात ठेवा. त्याला किती मोठी ऑपॉर्च्युनिटी आपण देतोय त्याला माहित नाहीये, पण आपल्याला माहिती ना. मग तुम्हाला माहिती मी एखाद्याचं भलं करतो तर कसं जायला पाहिजे, रुबाबात. बरोबर ना. मी तुझ्या घरी तुझं भले करायला आलोय, माझं नाही. हे 47,000 रुपये तू बी काय मला देत नाही, देतोय तो. 47,000साठी 1 लाख रुपयाला तुम्हाला कुणीही मुंडक्यावर टाकणार. मग काय करणार आहे आपण, 45 देशामध्ये चांगल्या प्रॉडक्टचं त्याला आपण डिस्ट्रीब्युटरशिप मिळवून देण्यासाठी आणि त्याची हेल्थ चांगली ठेवण्यासाठी आपण त्याला म्हणतोय घे प्रॉडक्ट, घे तू पण घे, खा आणि लोकांना पण रेकमेंड. मग आता मला सांगा, ज्यावेळेस कुणी तुम्हाला भेटल स्कीम चेन मेंबर म्हणल असलं तर आपण उपद्रव करत नाही. का करतोय, नाही करत. एक प्युअर बिझनेस करतोय आपण. जसा ट्रेडिशनल मार्केटिंग आहे तसंच नेटवर्क मार्केटिंग आहे. दोन्हीकडे पण काय झालं तर एकतर उत्पादन किंवा सेवा विकली जाते आणि जिथं उत्पादन सेवा विकली जाते तिथे कमिशन जनरेट होतं. म्हणजे तर आम्ही प्युअर बिझनेस करतो हा कॉन्फिडन्स पहिला आपल्यात पाहिजे. जगातला कुठला पण समोर माणूस येऊन बसू दे, इथं नरेंद्र मोदी जरी बसले ना तरी एवढ्याच कॉन्फिडंटली तुम्हाला बिझनेस सांगता आला पाहिजे. का, मी करतोय ते बिझनेस योग्य. पहिला हा विश्वास आपल्याला पाहिजे. वाघासारख्या मार्केटमध्ये जा, सेल येतो म्हणजे येतो. काय विचारायचं याच्या कुणाला? आता जो टॉपिक झालाय आतापर्यंत त्याच्यावर कुणाला काय विचारायचंय का? एवढे गंभीर झाले, जास्त कळालंय का? कधी कधी जास्त कळालं पण नाही का गंभीर होतो माणूस. अरे किती वाईटलं, कधी कधी काहीच नाही कळालं. सगळे विचार हा असंच होतं. म्हणून ज्यावेळेस विचारात जातो ना, अरे अरे कसलं मला कळालं आता, नाही का. आणि त्यावेळेस बोलायची कुणाशीच बोलायची इच्छा होत नाही. एकदम माणूस आत जातो, आत. आता काय करू, आता काय करू, तो एक मोड असतो. नाही तर काहीच मला कळलं नाही, असा एक मोड असतो. तुम्ही नक्की कुठल्या मोडमध्ये कुठला प्रश्न विचारला काय उत्तर दिलं पाहिजे हा ते, म्हणजे ते डोक्यात चालले ना. हा म्हणजे आता मी काय, आता त्याच्या तोंडा तो दिसला ना कोणतरी तुम्हाला, त्याने मला असं म्हणलं. बरोबर ना. आता त्याच्या कधी एकदा जाते त्याच्या तोंडावर असं झालंय ना. साखळी पद्धत आहे का? हा तुझी साखळीच काढते. क्लिअर होतं ना. किती अभिमानाची गोष्ट सांगा बरं, आपण नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये आहोत. अभिमानाचीच आहे ना. येस. म्हणून मी आहे ना कधीच नेटवर्क इंडस्ट्रीला लपत छपत कधीच सांगितलं नाही. अभिमानानं सांगतो. कधी सांगितलं नाही मी व्यवसाय करतो, मी हेल्थ मध्ये काम करतो. मी आज भारत पोर्टला पण होतो ना, मी मला काय करतो मी विचारलं, मी नेटवर्क मार्केटिंग करतो. माझ्यावर कितीतरी जणांनी बघितलंय आता पण. कुणी विचारलं काय करतात तर नेटवर्क मार्केटिंग करतो. आम्ही व्यवसाय करतो. कसला व्यवसाय करतो, कसला व्यवसाय करतो सांगा ना. नेटवर्क मार्केटिंग सांगा, लाज वाटते का तुम्हाला? आणि लाज वाटते त्याचा अर्थ तुम्हाला नॉलेज नाही, दुसरं काहीच कारण नाही. ज्या दिवशी तुमच्यात नॉलेज होतं ना मग तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही, बिलकुल येत नाही. मला वाटतं अमोल होता, आम्ही गोव्याच्या टूरला गेलतो ना, हे उदाहरण सांगतो मला मी. हा अमोलच होतो त्या टूरला. 30-35 लोक होतो आम्ही आणि सगळी अमोलच्या वयाची गँग होती. आणि मी 2004 किंवा 5ची स्टोरी सांगते तुम्हाला. नाही 11-12-13ची सांगते, 12ची ह्याची नाही, सचिन गावडे वगैरे ती टीम होती त्यावेळेस. 12-13ची गोष्ट आहे सांगतोय मी तुम्हाला. आणि आम्ही ना विमानानं गोव्याला चाललो होतो आणि माझ्या हे सगळे त्या वयाचे ना, आणि त्यांना असं वाटलं की हे विद्यार्थी कॉलेजचे आणि मी त्यांचा प्राध्यापक, त्यामुळे शेजारी बसलेला माणूस माझ्याकडे खूप आदरनं बोलत होता. मला ओळख नाही काय नाही, आदरनं बोलतो. आणि आदरणाचा जसं कळतं ना आपल्याला. आणि मला म्हणलं तुम्ही काय करता, हे काय तुमचे काय विद्यार्थी वगैरे स्टुडंट्स, नाही तो विद्यार्थी म्हणा म्हणजे त्या लेवल जातो ना. विमानाचं फिरणार एक तर तसलीच असते, आपणच त्यात तसं होतं. ओके. आणि स्टुडंट आहे की आपके, म्हणलं नाही. मग आप क्या प्रोफेसर हो क्या, म्हणलं नाही. मग तुम्ही काय करता, म्हणजे मी नेटवर्क मार्केटिंग करतो. सर आदर बिदर सगळा खड्ड्यात, डायरेक्ट वाटलंच तो त्याचं. जसं का नेटवर्क मार्केटिंग सांगितलं ना, जणू काही सगळ्यात जगातला वाईट प्राणी त्याच्या समोर आला असं वाईट तोंड केलं त्यांनी. आम्ही उतरायच्या वेळची गोष्ट आहे, गोव्याला जाताना 50 मिनिटाचा प्रवास असतो. आणि मग त्यानं म्हणलं तुम्ही ते नेटवर्क मार्केटिंग करता, चेन बिन काय असलं वाकडं दोन करून बोलला ना. मग मात्र सटाकली. त्यानं म्हणलं सर
अर्धा तास 20 मिनिटं तरी लागतात बाहेर यायला, 20-25 मिनिटं लागतात, तेवढा वेळ त्याला धरून घ्यावा बरोबर. सर मला काय माहिती का, तुम्ही ज्या पद्धतीने आता वागला ना ती पद्धत चुकीची. मला माझा अपमान केला असं काही वाटत नाही मला, कारण कोणी कोणाचा असा अपमान करत नाही. मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय, तुम्ही आज घरी गेलात आणि तुमचा एक नातेवाईक आहे, तरुण पोरग आहे, आणि ते तुम्हाला विचारते की मी एका कंपनीचा प्लॅन ऐकलाय. कुठल्या कंपनीचा मला देणं घेणं नाही, मी माझ्या कंपनीचं नाव पण तुम्हाला सांगणार नाही, पण कुठल्या तरी एका कंपनीचा प्लॅन ऐकून आलाय, तो तुम्हाला सल्ला मागतोय की मी नेटवर्क मार्केटिंग करू का. तुम्ही सल्ला काय देणार? तो माणूस काय सल्ला देईल? करू नको. म्हणजे सर सगळ्यात मोठं पाप तुम्ही करताय, कारण ज्या इंडस्ट्रीत तुम्हाला काहीच माहित नाही त्या इंडस्ट्रीवर सल्ला द्यायचा तुम्हाला काय अधिकार नाही. जर तुम्हाला खरंच सल्ला द्यायचा आहे ना, तुम्ही जॉईन व्हावे म्हणत नाही, तुम्ही एवढ्यासाठी फक्त नेटवर्क इंडस्ट्रीचा अभ्यास करा, कारण कधीतरी तुम्हाला कोणतरी विचारणार आहे मी नेटवर्क मार्केटिंग करू का, आणि त्या दिवशी माहिती नसताना नाही म्हणण्यापेक्षा माहिती असून नाही म्हणा, काय प्रॉब्लेम नाही. कॉन्फिडन्स आपल्यात पाहिजे. तो माणूस मला सॉरी सर नाही का असं नाही, ते लोक आहेत नेटवर्क मार्केटिंग तुम्हाला असाही होता येतो सॉरी सर. तुम्हाला कसं माहिती नेटवर्क मार्केटिंग माहिती नाही, पण मला माहिती नेटवर्क मार्केटिंग हा बेस्ट बिझनेस आहे, जगातला सगळ्यात चांगला व्यवसाय आहे. तुम्हाला माहित नाही, हा तुमचा प्रॉब्लेम. इतका कॉन्फिडन्स कुणाला पाहिजे? आपल्याला शेअरिंग पाहिजे. करू का? हा बोला बोला. काल सासूरमध्ये मी एका ठिकाणी गेले होते, जेव्हा सेंटर होतं, तर दिवा सिक्रेटचं जे PDF होते ते डाउनलोड करून त्या सरांना सांगितलं की मला याचं हे करा, म्हणजे माझ्या अभ्यासासाठी मला नोट्स काढायचे. तर ते हे करणार होते, बुक बाय डे वगैरे खूप छान करून दिले आहे. आणि एक त्यांच्याकडं सर आले, ते शेअर मार्केट करत होते, आणि त्यांनी सगळं पूर्ण ते वाचलं आणि म्हणजे अरे ही काय रे, म्हणजे त्याच्या गावरान भाषेत म्हटलं अरे काय रे ही MLM आहे. मग मी म्हटलं नॉट सर, नो सर, इट्स नॉट MLM, इट्स अ डायरेक्ट सेलिंग. आणि मी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन देऊ का? तर त्यांनी काहीच बोललं नाही, तो निघून गेला. मग तो MLM आणि डायरेक्ट सेलिंग मध्ये काय डिफरन्स आहे सर? जास्त डिफरन्स नाही. 3 वर्ड जास्त फेमस आहे, MLM, डायरेक्ट सेलिंग आणि नेटवर्क मार्केटिंग. डायरेक्ट सेलिंग म्हणजे काय? आता कोणाकोणाला माहिती आहे थोडंसं चालू. डायरेक्ट सेलिंग म्हणजे काय? कंपनी टू कस्टमर. हा मॅन्युफॅक्चरर आहे आणि हा कस्टमर. त्याला काय म्हणतात? आणि इथं मध्ये एम्प्लॉय आला बघा, ज्या इंडस्ट्रीत आपण आहे त्या इंडस्ट्रीची माहिती कोणी घ्यायची? स्वतः घेतली का? युट्यूबला काहीच बघत नाही का तुम्ही? किती वेळ मोटिवेशन बघतात? हे नॉलेज घेतलं ना मोटिवेशन डाऊन होईल का? मग काय मोटिवेशन घेतात? आता इतक्या वेळेच्या काय मी बडबड केली, यानं मोटिवेशन डाऊन झालं का वाढलं? कशामुळे? नॉलेज वाढलं ना. नॉलेज बेस्ड मोटिवेशन घ्या सर. मोटिवेशन बेस्ड मोटिवेशन घेऊ नका सर. त्याला जरा ते असली लागली ना की लगेच हवा गायब होती. तिथनं तुम्ही एक व्हिडिओ ऐकता कुठल्या तरी, कुणाचा पण, अगदी माझा असेल तर माझा पण, मी मोटिवेशनचा म्हणतोय आणि फुल हवा आत आहे आणि गेला कुठतरी, आणि तू कोणतरी विचारतं सर नेटवर्क मार्केटिंग, डायरेक्ट सेलिंग आणि मल्टी लेवल मार्केटिंग मधला फरक काय? मग मोटिवेशनचे व्हिडिओ बघायला पाहिजे का नॉलेजचे व्हिडिओ बघायला पाहिजे? आपला कार्यक्रम काय बघा. मला जे लोक त्याचा मोटिवेशनचे व्हिडिओ बघतो मला बरं वाटतं जरा त्यांच्या बाबतीत. इथे एम्प्लॉय पण कधी कधी एखादी कंपनी एम्प्लॉय पण ठेवू शकते. एखादी कंपनी काय करायला माहितीये का? एजंट नेमू शकते त्यांच्यापर्यंत माल पोहोचवायला. पोहोचू शकतो. कस्टमर पर्यंत डायरेक्ट माल देण्यासाठी यांनी मध्ये कुणाला कमिशन नाही, यांनी नेमलेले आहेत म्हणून, पण डायरेक्ट माल त्यांच्यापर्यंत जातो. डायरेक्ट सेलिंग. क्लिअर आहे? मल्टी लेवल मार्केटिंग काय? मल्टी लेवल मार्केटिंग काय? शब्दाचा अर्थ तर माहित असेल ना. मल्टी लेवलला मार्केटिंग होतं, लेवलवर मार्केटिंग होते. त्याचं कशावर मार्केटिंग होतं? लेवल होतं, लेवल वाईज होतं. नेटवर्क मार्केटिंग काय? नेटवर्क मार्केटिंग मध्ये तुम्ही इथे तुमच्याकडे स्ट्रक्चर काय पण असू द्या, तुमचा बिझनेस आहे ना पर्सनल लेवलवर राहत नाही, टर्नओव्हर लेवलवर राहतो.
तुमच्या नेटवर्क मध्ये जेवढा टर्नओव्हर होईल त्याचं कमिशन. क्लिअर होते? मग एक नेटवर्क मार्केटिंग वाला डायरेक्ट सेलर असू शकतो. समजून घ्या. डायरेक्ट सेलिंग वाला नेटवर्क मार्केटिंग करत असेल गॅरंटी नाही, पण नेटवर्क मार्केटिंग वाला गॅरंटेड डायरेक्ट सेलिंग करतो. कारण दिवा सिक्रेटवरून आलेला प्रोडक्ट डायरेक्ट कोणाला देतो मी? कस्टमरला. मी डायरेक्ट सेलर आहे का? आहे, पण मी नेटवर्क मार्केटिंग पण करतो. मल्टी लेवल मार्केटिंग वाला नेटवर्क मार्केटिंग करत असेल का माहित नाही, पण नेटवर्क वाला मल्टी लेवल मार्केटिंग करतो. क्लिअर आहे ना? तर ह्या दोन्हीचा बेस याच्यात आहे. आपण म्हणतो सगळं एकच आहे, पण ऍक्च्युली सगळे एक नाहीये, वेगळे वेगळे. पण आता काय झालंय, गव्हर्नमेंट पण म्हणतो तुम्ही डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीचे असोसिएशन पाहिजे, ते बऱ्याच गोष्टी, त्याच्यात लय डीप मध्ये जाऊ नका, पण एवढाच बदल आहे त्याच्यात. पण आज बाहेर मार्केटमध्ये या तिन्हीला पण एकच समजलं जातं, एक नाहीये, पण त्याने काही फरक पडणार नाहीये. मग कुणी जर म्हटलं तुम्ही मल्टी लेवल मार्केटिंग करता का? हो. तुम्ही डायरेक्ट सेलिंग करता का? हो. तुम्ही नेटवर्क मार्केटिंग करता का? हो. कारण आपण तिन्ही करतो, एक नेटवर्क तिन्ही करतो, त्यामुळे आपण तिन्हीच असतो. हे नसतात पण त्याच्यात, त्यामुळे हे नाही म्हणू शकत आम्ही नेटवर्क मार्केटिंग करतो. आलं लक्षात ना? हा, हे छोटे छोटे प्रश्न आहेत, पण कॉन्फिडन्स लूज करते. कशामुळं? लॅक ऑफ नॉलेज. कॉन्फिडन्स वाढण्यासाठी एकच गोष्ट पाहिजे आपल्याला. पाहिजे काय? नॉलेज. आणि ते कुठनं मिळेल तिथनं मिळवायचं. फक्त संजय शिंदेच्याकडून मिळवायच्या फातात पडायचं नाही. फ्री घ्या, पेड घ्या, ऑनलाईन घ्या, ऑफलाईन घ्या, युट्यूबला बघा, गुगलला जा, सर्च करा. हे सगळं सर्च बघा. आम्ही तर कुठं करतो, ह्या सगळ्या गोष्टी करतो ना. तुम्ही पण करा, तुम्ही पण त्या लेवलला या. अजून काय? चल, मी काढल्यात काही. अजून कोणाला काय काढायचं असेल मी रिलेटेड बोलतो. तुम्हाला प्रश्न विचारायचे असेल तर बिंदास विचारा मला. सुरुवातीला आलेले लोक पैसे कमवतात असं पण बऱ्याच वेळा म्हणतात. आपण पण लोकांना म्हणतात नवीन कंपनी महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात आम्हीच घेऊन आलो. मला असलं कधी आवडलं नाही. तर ते स्वतःचा ब्रँड समजत असतील ते त्यांचा प्रश्न आहे, आपल्याला काय देणं घेणं. पण यात आपला मुद्दा काय चाललाय, म्हणजे या नेटवर्क मार्केटिंग मध्ये लोकांचा हा एक गैरसमज आहे. काय? सुरुवातीचे लोक असतात ते पैसे कमवतात, नंतरच्या लोकांना पैसे मिळत. हा गैरसमज आहे, समज नाहीये. चला मी एक उदाहरण घेतो. आपण कुठलं घेतो माहितीये का? आम्ही सरांचं घेतो. कुणाचं पण घ्या, असं काय नाही. दोन आयडिया आहेत. कुणाचे? एकाच व्यक्तीचे. त्यांनी इथं 5 लाख रुपये कमावले आणि इथं 1 लाख रुपये कमावले. असं होऊ शकतं का? होऊ शकतं. मग पहिला आलेला जास्त पैसे, नंतर आलेला कमी पैसे, हा कसा कोणी सांगितलेला? आहे ना, कामावर डिपेंड. मग असं का लोक म्हणतात की पहिला येणाऱ्याला पैसे जास्त, नंतर येणाऱ्याला पैसे कमी? पण आपल्याला पण ते हळूहळू खरं वाटायला लागतं ना. किंवा ज्याला प्लॅन द्यायला गेलो ते म्हणतो तुम्हाला माहित नाही, आता तुमची कंपनी जुनी झाली, आता ही कंपनी ना याच आठवड्यात आली बघा, आता पहिल्यांदा आला म्हणून पैसे म्हणतात ना लोक. म्हणतात. आणि आपण पण त्या ट्रॅप मध्ये अडकण्याची शक्यता असू. मग त्याला तुम्ही उदाहरण देऊ शकता का नाही असं की सर तुमचाच आयडिया, 2 आयडिया तुम्ही घेतला, असं गणित जरा खालच्या आयडियाला 5 लाख कमावले, वरच्या आयडियाला 1 लाख कमावले, असं होतं का? होतं. त्याला पण माहिती होतं. मग तुम्ही सर म्हणताय ते एक तर तुम्ही खोटं बोलताय किंवा चुकीचं बोलताय, किंवा तुम्हाला माहिती असून तुम्हाला ते मान्य नाही करायचं. ते आता रिलेशन कसे कुठला पुढचा आहे त्याच्यानुसार डायलॉग डिलिव्हरी करायला लागते. येते लक्षात ना? पण हा आणि खूप मोठा गैरसमज आहे मार्केटमध्ये. हा की तुम्हाला सर आरएमपी किंवा आरएमपी तर होतं का मला माहित नाही. आरएमपीतलं माहिती आहे का, सुरुवातीला जी जॉईन झाली त्याला उलट पैसे कमी मिळाले, नंतर जॉईन झालेले तुम्हाला पैसे कमवले. काय संबंध नाही त्याचा. सुरुवातीला जॉईन होतो. मग कितीतरी ज्यावेळेस नरेंद्र पंडितांच्या वर गेलो ना मी बऱ्याच ठिकाणी, त्यावेळेस त्यांचं 4,80,00,000 रुपये कमावले होते. आणि कधीतरी कोणतरी भेटायचो, हा सरांनी मला प्लॅन सांगितलं होता 2006ला, मी जॉईन आहे. कधी जॉईन आहे? 2006ला. किती पैसे कमावले? नाही मिळाले मला पैसे. मी म्हणतो मग 2011ला जॉईन झालो, 22 लाख रुपये कमावले. 2006ला 0 पैसे, 2011ला 22 लाख रुपये. कसं असं तर व्हायला नाही पाहिजे. जर या रूलनुसार असंच व्हायला पाहिजे ना, पण असं होत नाहीये. नेटवर्क मार्केटिंग मध्ये तुम्ही अगोदर आला. आता आपल्या इथंच आहे ना गणेशचं उदाहरण. एका आयडीवर 5 लाख रुपये सगळ्यात जास्त कमावणार का? गणेश काय कधी आला? कृष्णा सरांच्या अगोदर. असं काही नाहीये. पण आपल्याला पण हळूहळू आहे ना बाहेरचं ऐकून काय वाटायला लागतं, खरं आहे
आणि एकदा ती डोक्यात खरं बसलं ना की मग आपलं सगळं लक्ष काय असतं माहितीये का, वरच्याला किती मिळते, वरच्याला किती मिळते. आपल्याला काय देणं नाही, वरच्याला करोडो मिळाले तरी तो आपल्या घरी आणून देणार नाही, आणि वरचा बिकायला लागला तर तुम्ही त्याला देणार नाही. आपला बिझनेस आपल्यापासून स्टार्ट. क्लिअर आहे ना. त्यामुळे पैसे वरच्याला जास्त मिळतात हा गैरसमज आहे. काय गैरसमज आहे, लक्षात आलं. ओके. अजून एक आहे नेटवर्क मार्केटिंगचा गैरसमज काय माहितीये का, एका रात्रीत करोडपती. ये रे तू बरं ना. आणि हा खरं सांगतो तुम्हाला, हा प्युअर व्यवसाय आहे. जेवढा व्यवसाय करणार तेवढं कमिशन मिळणार. इथं अजिबात काही संबंध नाही तुम्ही एका रात्री करोडपती होण्याचा न होण्याचा. नेटवर्क मार्केटिंग मध्ये आला म्हणून तुम्ही एका रात्री करोडपती होणार नाही. आणि तुमचा प्लॅन कसा आहे त्याच्यावर कमिशन आहे ना. तर मग एका रात्री, कारण लोकांना आपण सांगतो हे जबरदस्त प्लॅन असलं, ते त्यांनी 10 दिवसात कमवले, तू तर 5 दिवसात कमवशील. ते बोलण्याचं मोटिवेशन लेवल सोडून द्या. मग रेकॉर्ड मोडण्यासाठी असतात. एखाद्याने 5 दिवसाचं कमवलं तर दुसरा किती दिवसात कमवलं, तिसरा एका दिवसात. ओके. पण हे प्रत्येक वेळी शक्य आहे का नाही. पण त्याला प्रॅक्टिकल पण सांगायला लागेल ना. नाही तर 1 करोड रुपये तुम्हाला काय वाटतं, मी पहिला प्रश्न विचारतो, एका रात्री 1 करोडपती होता येईल का नाही होता येणार. तेवढं नेटवर्क जर असेल तर होऊ शकतो. चला केवढं नेटवर्क पाहिजे. नाही मी मला का लागतं, मला ते उत्तर नको, मला वाटतंय म्हणजे मी माझं. समजा आता आहे, मग माझ्या 45 कंट्रीमध्ये पण भरपूर तेवढे. चला मॅडम तुम्ही इथं आहात, आज जॉईन झाला तुम्ही, तुमच्या 45 कंट्रीमध्ये ओळखी आहेत तुमचे. ओके. तरी सुद्धा आपल्याकडं प्लॅन काय सांगतो, मॅक्झिमम तुम्ही किती कमवू शकता. डायमंड आयडी घेतला इकडे 40ला 40,000 बरोबर ना. 16,000 रुपये. आणि तिथनं पुढे 200 रुपये पेरला मिळणार. तर 1 करोड रुपये तुम्ही कमवू शकता एका दिवसात. कमवू शकतो. 107 पेर लागतील. मग एका रात्री करोडपती होता येईल का. ज्याची कॅपॅसिटी आहे तो होईल. होता येईल. लक्षात आलं मला काय सांगायचं. एका रात्रीत नाही होणार, पण एका रात्री होणार. तो होणारच. पण हे वाक्य खूप महत्वाचं आहे. एका रात्रीत नाही होणार पण एका रात्री होणार. आपल्याला प्रॉब्लेम एका रात्रीत व्हायचा हा बोलला 8 तास. आणि मग तसं नाही झालं की डिप्रेशन येतं, नाराज येते, उदासीनता येते, आणि मग आपण खचून जातो. आणि आपल्याला असं वाटतं नाही कुठली पण कंपनी करा रे, हे फक्त स्वप्न मोठी दाखवतात. काय होत ऍक्च्युली आणि त्याच्यामुळे जास्त निगेटिव्ह होतं. स्वप्न दाखवता नाही होत. हा. आणि म्हणून आपण ते सांगतो मी चुकीच्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने दाखवतो. तुम्ही एका रात्रीत कमवू शकता का, कमवू शकता, पण सगळ्याला शक्य आहे का नाहीये. मग तुम्हाला विनाकारण तुलना दुसऱ्यांशी का करता. तुलना कोणाशी करायची आहे, स्वतःशी. क्लिअर आहे ना. आणि एकदा तुम्ही स्वतःची तुलना करत गेला ना, ऑटोमॅटिक तुम्ही कधी करोडपती झाला तुम्हालाच नाही करणार. कारण आता तुम्ही तुलनाच दुसऱ्यांशी करत नाही, तुम्हाला जगच दिसत नाही. तुम्ही माझ्यावर कधीतरी फिरा, मार्केटमध्ये ज्या नेटवर्क भेटतील ना तुम्हाला येणार आहे संधी, तुम्ही ह्याला ओळखता का. मी म्हणतो नाही. कुठल्याही बऱ्याच कंपनीचे लोक लिडर नाव सांगतात. किंवा तुम्ही मला किती वेळा विचारले तुम्ही त्या लिडरला ओळखता का. मी म्हणतो नाही. तुम्ही त्या कंपनीच्या लिडरला, मी म्हणतो नाही. तुम्ही काय केलं मला विचार. मी नेटवर्क मार्केटिंग केलं, असं केलं, आपल्याला पैसे मिळत गेले, मला जगात काय चाललंय मला काय देणे घेणं. आपल्याला काही देणे घेणं नाही ना. पैसे कोणाला कमवायचे. मला सांगा दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीचा लिडर लय वारीतला आहे, तो 3ऱ्या कंपनीत गेलाय, ही बातमी मी ऐकली तर मला काय फायदा. आणि समजा मी ती नाही ऐकली तर माझा काय तोटा. पण माझ्या जेवढा वेळ मी जर उपदेश माझ्या टीम मध्ये केला तर 4 सेल वाढले तर कमिशन माझं वाढणार का नाही. पण लोकांना काय वाटतं माहिती की दुनियाची माहिती असते ना की मी मोठा लिडर. तुम्हाला माहिती असताना तुम्ही मोठे लिडर होत नाही तर तुमच्या खिशात किती आलं त्यानं मोठे लिडर होतात. आपला वेळ सगळा कुठे जायला पाहिजे, फील्डवरती. नॉलेज घ्या पण त्या नॉलेज मध्ये अडकू नका. लोकांची फसवणूक होते हा एक गैरसमज आहे म्हणतात ना लोक. सुरुवातच त्यांनी झाली आपली. लोक पण बदनाम काय आपली इंडस्ट्री. फसवणूक होती म्हणून तर बदनाम आहे ना. मला सांगा आता फसवणूक कुठे होते. आपण एवढ्या वेळात शिकलो फसवणूक कुठे होते. नेटवर्क मार्केटिंग मध्ये होते का नेटवर्क मार्केटिंगच्या नावाखाली चुकीचं काय लोक करते तिथे होते. चुकीच्या. पण आपल्याला काय वाटतं तो फसला म्हणजे कुठे फसला असंच होतं ना. आणि मग तसं झालं रे झालं की आपल्याला पण असं वाटतं बहुतेक इथं पण आपण फसणार. मग फसतो. तू फसतो म्हणजे काय चुकीचं काम करतो आणि त्यात तो ट्रॅप मध्ये अडकतो.
क्लिअर आहे ना? नेटवर्क मार्केटिंगमध्ये फसण्यासाठी काय गोष्ट आहे मला सांगा. कुणी पण दाखवू येतं की मला नेटवर्क मार्केटिंगमध्ये फसवता येतं. कसं फसवणार? नाही फसवू शकत. नाही फसवता येत. तुम्ही 2,500 रुपये घेतले, बॉक्स दिले, व्यवहार पूर्ण झाला, ह्यात काय फसवणार? एकच फसवू शकतो. 2,500 घेतले आणि तुम्हाला बॉक्सच नाही दिलं, माझ्या खिशात ठेवले तर तेवढीच फसवणूक होऊ शकते. किंवा 1,00,000 घेतले, तुम्हाला काहीच नाही दिलं आणि मी माझ्या खिशात 1,00,000 रुपये ठेवले तर. पण हे फसवलं कोणी? नेटवर्क मार्केटिंग नाही का मी? आणि आपण काय म्हणतो, फसवणूक कोणी केली? कंपनी तो तिसरा म्हणतो. 1,00,000 रुपये ज्याने दिलेत ना, तो बदनाम कोणाला करतो? कंपनीला. व्यक्तीला नाही म्हणतो. क्लिअर होतं ना? त्यामुळे इंडस्ट्री नाही खराब, यातली लोक खराब आहेत. क्लिअर? Yes. त्यामुळे आपण कोणाची फसवणूक करत नाही. हे पहिलं कोणाला माहित पाहिजे? स्वतःला. आणि नुसतं म्हणतोय म्हणून नाही, प्रूव्ह पण करता आलं पाहिजे की आपण कुणाला फसवत नाही. आणि असं जर असतं तर तुम्हाला तर बऱ्याच जणांनी फसवायला पाहिजे होतं. किती जणांनी फसवलं इंडस्ट्रीमध्ये? आणि तसं जर असतं तर तुम्ही इथं बसलेला दिसला नसता. आणि मग तो काय, बऱ्याच वेळा इथे काय होतं, लोक सुरुवात करतात, जमत नाही त्या व्यक्तीला, आणि तो काय होतो का, माझी काय झाली फसवणूक. मॅडम तुमचा मुलगा केवढा? 12 वर्षाचा. 12 वर्षाचा. उदाहरण घेऊ आपण. तुम्हाला असं वाटतं की त्यानं क्रिकेट, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळायला पाहिजे, असं फील करा, आणि त्याला तुम्ही क्रिकेटमध्ये टाकला. तालुका स्तरावर गेला, पहिली मॅच खेळला, आउट झाला. दुसरी मॅच खेळला, 0वर आउट झाला. तिसरी पण मॅच खेळला, 0वर आउट झाला. तर तुम्ही काय म्हणणार? क्रिकेट सोडून दे. काय म्हणणार? तुला आंतरराष्ट्रीय जर खेळायचं असेल तर क्रिकेट सोडून दे म्हणणार का तुला प्रॅक्टिस वाढवायला पाहिजे म्हणणार? नक्की ना? मग इथं आला, 1 माणूस नाही म्हणला, 2 माणूस नाही म्हणला, 3 माणूस नाही म्हणला, 300 माणसं नाही म्हणली, तर प्रॅक्टिस वाढवायला पाहिजे का सोडून जायला पाहिजे? प्रॅक्टिस वाढवायला पाहिजे. बोलतो आपण असं, पण ऍक्च्युली आत्म कार्यक्रम काय आहे सांगावं. जास्त प्रॅक्टिस केली पाहिजे. पण म्हणतोय मी, तेच म्हणतोय ना सर, बोलतेच लोक अशी, पण ऍक्च्युली काय आहे कार्यक्रम? 2-4 लोक नाही म्हणली, 10 लोक भेटलो नाही म्हणली, 20 लोक भेटलो नाही म्हणली, मग आता काय करू? सोडून देऊ. आणि सोडून दिलं की मग म्हणणार आम्ही 2 लाख रुपये भरले, फसवणूक झाली आमची. 2 लाख रुपये भरले, गेले पोटात गेले. तोंडाने काय बोलतात आपण? फसवणूक झाली. ऍक्च्युली फसवणूक झाली. इतरांना जर याच सेक्टरमध्ये यश मिळतंय, मला जर मिळत नाही तर प्रॉब्लेम कोणाचा आहे? आपण काय करतो माहितीये का? दुसऱ्याला दोष देतो. दुसऱ्याला दोष देणं खूप सोपं आहे. हा, एक स्टोरी सांगतो तुम्हाला, मग त्यात कसा फायदा होतो त्याचा सांगतो. तेव्हा कार्यक्रम डेंजर करतात, बराच वेळ झाला तसं आपण हसत खेळतच चाललंय. दुसऱ्याला कसं आपण दोषी धरतो बऱ्याच वेळा ते बघू. सांगू ना एक गोष्ट? येस. ऐकली पण असेल, परत एकदा ऐका. एक सरदार जे असतो, आणि याला काय वाटतं माहिती का, आपल्या समाजावर सगळीकडेच जोक होतात, सगळीकडेच आपल्याला आपल्यावर हसणं होतं. असं आपण काहीतरी आता करायचं ना की आपल्या समाजाच्या नाही का शान वाटली पाहिजे. हा त्याच्या घरातून त्याच तरतरीत दिमागात चाललाय, ऑफिसमध्ये येतो, त्याचं ऑफिस खूप छान असतं, सारा लांब बोलतचं कसा टेबल असतो, हा देवपूजा वगैरे करतो ते, आणि इथं बघतो तर एक बोका आहे ना तिथं बसलाय. कुठं? त्या टेबलवर. ह्याच्या डोक्यात काय येतं माहितीये का, ह्या बोक्यावर PhD करू आपण. आता हा काय करतो माहितीये का, बोक्याला म्हणतो पळ, रन. आता हा बोका आहे ना इथनं पळ सुटतो या कोपऱ्यापर्यंत, आणि त्याला तो तिथं उचलून तिथं ठेवतो, काहीतरी लिहितो. ओके. आता काय करतो, याच्याकडे कुकरी असती, एक पाय तोडतो त्याचा बोक्याचा, आणि बोक्याला म्हणतो रन रन. आता त्याचा 3 पायावर बिचार येतं, कारण जीवाचा त्याचा गुणधर्म इथपर्यंत येतं. परत त्याला तिथं ठेवतो, एक काहीतरी लिहितो, निरीक्षण असतं ना पहिल्यांदा, निरीक्षण लिहितं. परत दुसरा पाय तोडतो, त्याला म्हणतो रन रन रन. हे काय रन, कसं तरी बिचारा इथपर्यंत येते. परत तिथं ठेवतो, परत निरीक्षण घेतो. आता तिसरा पाय तोडतो, रन. आता रन काय होणार आहे, ते म्हणतो रन वॉक. ते बिचारा आपलं काय करतं, कसं तरी एका पाय इथपर्यंत. आता तिथं ठेवतो, 4था पाय तोडतो. आता 4ही पाय तोडल्यानंतर त्याला रन वॉक किती वेळ म्हणलं तरी काय होत नाही. आणि परत हा निरीक्षण लिहितो, आणि निरीक्षण लिहिल्यानंतर सगळ्याचा अनुमान काढतो. बोक्याचे 4ही पाय तोडल्यानंतर बोक्याला ऐकायला येत नाही. आपलं पण तसंच होतं. जर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये आलाय, आता आपला बोका म्हणजे काय, अकाउंट
अकाउंट मोठं व्हायला पाहिजे ना. आपण काय करतो माहिती का, अपलाईनशी रिलेशन नीट नाही, डाऊनलाईनशी रिलेशन नीट नाही, प्रॉडक्ट समजून घेत नाही, एक 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 बोक्याचा पाय तोडतो आपण. आणि हा म्हणतो तो प्लॅन मधनं येणारा पैसा आहे, रन वॉक, तो एक दिवशी काय होतो, मरून जातो, आपल्याला काय पैसे मिळत नाहीत. मग मार्केटमध्ये जाऊन आपण सांगतो काय कंपनी बनणार आहे हो, कंपनी बनणार आहे हो, नाही तर मी तर लय ग्रेट. स्वतःला नावं ठेवून घ्यायला आवडत नाही, आपण तसं करतो. आणि मग ऑपरेशन कुठं करतो माहिती आपण, जर त्या बोक्याला पळायला लावायचं असेल आता, आणि त्या सरदारजीने जर अनुमान काढले बोक्याचे चारही पाय तोडल्यानंतर ऐकायला येत नाही, सॉरी पळायला येत नाही, तर तो ऑपरेशन कशाचं करेल आता, त्याने ऐकायला येत नाही काढले ना, तो कानाचं ऑपरेशन करेल. कानाचं ऑपरेशन केल्यावर काय होईल, काहीच होणार नाही. सेम आपलं तसंच आहे, आपण ऑपरेशन आता अनुमान काढलंय कंपनी मागणार आहे, आपण काय करतो, दुसरी कंपनी. तिथे गेले पण चारही बोक्याचे पाय तोडायचा कार्यक्रम चालूच आहे, मग तिसरी कंपनी, चारही बोक्याचा पाय तोडायचा कार्यक्रम आहे, चौथी कंपनी. एक दिवस सांगतो सगळं नेटवर्क इंडस्ट्रीज भागणार आहे, काहीच झालं नाही. येते लक्षात ना, आपण पण असंच वागतो. त्यामुळे अनुमान जर चुकलं तर त्याच्या पुढची सगळी प्रोसेस चुकती. त्यामुळे अनुमान योग्य काढणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. काढायला पाहिजे ना, चारी पाय तोडायचे. ओके चलो पुढं. मला कसं जमल, मला जमणार नाही असं म्हणतात ना लोक. मला कसं जमल किंवा मला जमणार नाही असंच म्हणतात ना. बघा ह्याला तुम्ही ना, हा मुद्दा आहे ना, समजून घ्या फक्त. हा दोन लेवलनं तुम्ही विचार करू शकता. एक असतं उद्गाराचे, माहिती आहे ना, मला कसं जमलं म्हणजे काय, आपल्याच्यानं का म्हणा नाही. आणि दुसरं असतं प्रश्नचिन्ह, मला कसं जमलं, मी शोधेल, मी माहिती घेईल, मी पुढे जाईल, मी ट्रेनिंग घेईल, मी युट्यूबला बघेल, काही पण करेल, पण मला कसं जमल ते मी शोधणार. प्रश्नच आहे, तुम्ही प्रश्न कुठल्या नजरेतनं विचारताय, सगळा खेळ त्याच्यावर आहे. आणि मग तो जो समोर बसलेला माणूस आहे ना, त्याला विचारा की तुझ्या डोक्यात नक्की काय चाललंय बाबा. तुला असं जर विचारत असेल मला कसं जमल, तर नाही जमणार तुला. पण याच प्रश्नाचा फक्त हा उद्गाराच्या काढला, त्याला प्रश्न विचार त्याला की मला कसं जमल, बघ तुला कशी उत्तरं सापडतात, तुला कसं जमल, तुला कसं जमल, तुला कसं जमल. आणि मग तो जर 2,500 नाही 10,000 काढून देतो. पण आपलाच कार्यक्रम होतो, मला नाही जमणार, मला कसं जमल. आपण म्हणतो खरं तुला जमणार नाही, ठीक आहे, तू तुझ्या घरात, मी असंच होतं ना करायचं. आपल्याला तसं करायचंय का, अरे पैसे कमवायचे आता त्याच्या घेतनं पैसे काढायला, आणि मग तुम्हाला इथं उत्तर देता आलंच पाहिजे. मला कसं आणि मग जमतं का, जमतं. मग तुम्हीच त्याला हवाला विचारू शकता, सर कुठलीही गोष्ट सुरुवातीला आपल्याला जमत नाही. तुम्ही जर माझा जेंट्स असेल त्याला विचारा, सर तुम्हाला पहिल्या दिवशी मोटरसायकल चालवायला जमली, त्यावेळेस पण तुम्हाला वाटलं होतं का नाही सर मला कशी जमत. सर तुम्हाला पोहायला येतं का, काय त्याला विचारायचं. तो म्हणतो हा. सर तुम्हाला पहिल्या दिवशी ज्यावेळेस विहिरीवर नेलतं त्या दिवशी तुम्ही कॉन्फिडेंटली उडी टाकली, तुम्हाला असं वाटलं तर हा आता मी सगळ्या जगातला जास्त बेस्ट पाहणार आहे, तिथं पण तुम्हाला वाटलं सर कसं जमत. आज कुठलीही नवीन गोष्ट करताना पहिला प्रश्न निर्माण काय होतो, आणि ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करता त्यावेळेस तुम्हाला ती छान पद्धतीने जमते. आमच्याबरोबर या. आज प्रश्न आहे तुम्हाला नेटवर्क मार्केटिंग कसं जमल, मी खात्रीने सांगतो आमच्याबरोबर राहिला, आम्ही तुम्हाला नॉलेज देऊ, तुम्ही अजून मिळवत राहा, तुम्ही यशस्वी होणार. म्हणजे तुम्ही काय उत्तर देताय ना त्याच्यावर सगळा कार्यक्रम आहे, त्याच्या खिशातले पैसे येणार. बऱ्याच वेळा आपण म्हणतो तुला नाही जमणार, तर मला वाटतंय तुला जमणार नाही, आपण पण निघून येतो. चलो ओके. प्रॉडक्ट महाग असतात, हा पण एक गैरसमज. नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये प्रॉडक्ट महाग काय वाटतं तुम्हाला, स्वस्त असतात, क्वालिटी असते, क्वालिटी स्वस्त. 8,000 रुपयाची साडी आहे, स्वस्त का महाग, 8,000 रुपयाची साडी स्वस्त का महाग. शाहरुख खानची बायको काय म्हणालो, मी 8,000ची साडी घ्या, इतकी स्वस्त साडी मी कशी घेईल म्हणणार का नाही म्हणणार. झोपडपट्टीतल्या लेडीजला तुम्ही जाऊन म्हणला जिचं अर्निंग 200-300 रुपये पर डे, तिला म्हणलं 8,000 रुपये साडी ती 8,000 रुपये, अरे बापरे एवढी साडी मी तर कधीच नाही घेऊ शकत. मग 8,000 रुपये स्वस्त आहेत का महाग आहेत.
8,000 रुपये 8,000. 8,000 आहेत. कोणाची किती काम आहे त्याच्या डिपेंड. पण नेटवर्क मार्केटिंगचं प्रोडक्ट ज्याला महाग वाटतं त्याचा प्रॉब्लेम त्याचा आहे. हा पण आपल्यालाच वाटायला लागतं एवढी 10 लोक जर मला म्हणजे नेटवर्क मार्केटिंग मधलं प्रॉडक्ट महाग आहे तर आपण परत म्हणतो 11वा आपणच तयार होतो नेटवर्क मार्केटिंगचं प्रॉडक्ट महाग आहे म्हणायला. हे लक्षात ना, प्रॉडक्ट कधीच स्वस्त आणि महाग नसतं. प्रॉडक्ट असतं, त्याची किंमत असते, ज्याच्या त्याच्या नजरेतनं ती स्वस्त असते किंवा महाग असते. बघा कधीतरी एखादी गोष्ट आपल्याला महाग वाटली होती आणि तीच गोष्ट त्याच्यापेक्षा थोडीशी किंमत वाढून पण आज आपल्याला असं ओके चालतंय, त्याला काय होतं का ना असं. मग असं काय झालं, कारण आज आपली परिस्थिती बदलली की मनस्थिती बदलली की जी महाग कालपर्यंत वाटत होतं तीच गोष्ट आज काय वाटायला लागते. म्हणजे स्वस्त का महाग हे प्रॉडक्टच्या किमतीवर ठरत नाही, ते ठरतं माइंडवर. तुम्ही अशी उदाहरणं दिली की तो म्हणतो बरोबर आहे नाही महाग, मी पण एक घेतो प्रॉडक्ट. पण आपणच काय करतो त्याला उत्तर काय द्यायचं, आणि ते उत्तर जर तुमच्याकडे योग्य नसेल तर तो माणूस घेत नाही. अजून एक गैरसमज आहे, खूप ओळखी लागतात. असं कोणतरी म्हणलं माझ्या ओळखी, असा डायलॉग तर मी तर बऱ्याच ठिकाणी ऐकलं, तुम्ही पण गॅरंटेड ऐकलं असेल. तुम्हाला काय वाटतंय, माझ्याकडे लोक नाहीत, माझ्या ओळखी नाहीत. आता नेटवर्करच्या भाषेत आम्ही आतापर्यंत सगळ्या नेटवर्किंग मध्ये ऐकत आलो की किमान 4-5 लोक तुझे बाबा पाहिजेत, एक पुढे धरायला आणि 4 उचलून न्यायला. असं नेटवर्किंग मध्ये सगळीकडे उदाहरण देतात ना. ठीक आहे ना, ते मोटिवेशनल साठी ते सगळं ठीक आहे. पण तुम्हाला काय वाटते नेटवर्क मार्केटिंग मध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर ओळखी लागतात. ह्याच्यावर तुमचं आता तुम्ही इतके दिवस काम करत काय वाटतंय. दिवा सिक्रेट मध्ये तुम्हाला पैसे कमवायचे, बाकी सोडून द्या. दिवा सिक्रेट मध्ये तुम्हाला जर करोड रुपये कमवायच्यात तर तुम्हाला काय असं वाटतं खूप ओळखी पाहिजेत नाही, का नाही पाहिजे. हा मला का लागतं ते मला बरं वाटत म्हणून उत्तर नको. ओळखीच नाहीत ना तुमच्याकडे. आता प्रश्न हाच आहे ना, माझ्या 8-10 ओळखी आहेत, हाच प्रश्न आहे ना. किती ओळखी माझ्या 8-10 पण अजून त्यांच्या रेफरन्स. मग गेम तिथे मला सांगा सर, तुम्ही इथे आपण रणजित सरांचं उदाहरण घेऊ. रणजित सरांच्या ओळखी किती माहितीये का 10. फक्त किती ओळखी 10. आता काय केलं, 10 लोकांना रणजित सरांनी प्रॉपर सिनियरच्या माध्यमातून प्लॅन दिला, व्यवस्थित समजून सांगितलं. या 10 मधले किती लोक सर तुमच्याबरोबर बिझनेस मध्ये येतील. 5 त्यांनी 5 दिले म्हणून 5 धरलो आपण. सर 2 येतील का, 2 तर गॅरंटेड येतील ना. आता ही 2 लोक जॉईन झाली सर, बरोबर ना. तुम्हाला काय वाटतं ह्यांच्या ओळखी असणार का मार्केटमध्ये, किती असतील ह्यांचे. अगदी 10 पकडू, जास्त खूप असणार. 10 इकडे आले, 10 इकडे आले. तुमच्याकडे आता ओळखींची लिस्ट किती झाली 20. हे पण आता यांच्या 20 वर काम केलं हे पण 2-2 आणणार का नाही. आता तुमच्याकडे यांच्याकडे पण 10 आहेत, यांच्याकडे पण 10 आहेत, यांच्याकडे पण 10 आहेत, यांच्याकडे पण 10 आहेत. तुमच्याकडे लिस्ट किती 40 लोकांची. मग एकाच गोष्टीचा प्रॉब्लेम आहे, आपल्याला माझी लिस्ट म्हणजे माझी वाटते, डाऊनलाईनची लिस्ट मला माझी वाटत नाही. प्रॉब्लेम काय आहे, मी ज्यावेळेस या इंडस्ट्रीमध्ये आलो ना सर, सेकंड इनिंग ज्यावेळेस मी चालू केलं ना, माझ्याजवळच एक पण माझ्यावर जॉईन नाही झाला. माझ्याकडे 2 व्हीलर पण नव्हती व्यवसाय करायला. मी या सिस्टीमने काम केलं. आपली लिस्ट नाही ना, आपल्याकडे गाडी पण नव्हती ना, लिस्ट होती ना गाडी होती. मग तुम्हाला पैसे कसे मिळतील, तर तुमच्याकडे लागतं नॉलेज. इतकं नॉलेज लागतं ना की मी म्हणायचो मी कोणाबरोबर पाहिजे त्याने मला घेऊन जायचं. आपल्याकडे 2 व्हीलर नाही. साक्षीदार आहेत ते अमोल सर आणि शिरशिंदे, होतं ना. हे रिअलिटी आहे, मी तुम्हाला सांगतोय. तुम्हाला हा डोक्यात काढून टाका की ओळखी खूप लागतात. मी काय सांगायचं माहिती का, मला जर तुम्हाला मी हवा असेल, मला पैसे पाहिजे तर हा माझा वेगळाच भाग आहे ना. मी जर तुमच्या बरोबर पाहिजे, कारण तुम्हाला माहितीये मला नेलं तर बिझनेस वाढतो ना. मला जर न्यायचंय तर तुम्हाला येऊन मला घेऊन जायला लागल. मी 1 वर्ष माझ्याकडे गाडी नव्हती, 1 वर्ष दुसऱ्यांच्या गाडीवर फिरलो, त्यांना पैसे मिळवून दिले, त्यांना मिळाले की मला ऑटोमॅटिक मिळाले, त्याच्यामुळे माझा फ्लॅट झाला. मला जर विचार केला असता मी माझ्या ओळखी नाही, माझ्याकडे गाडी नाहीये, तर कार्यक्रम झाला असता का नाही माझा, त्याच वेळेस झाला असता. मी नेटवर्क इंडस्ट्रीला नाव ठेवली असते का चांगला म्हणलं असतो, गॅरंटेड नाव ठेवली असते. आज चांगलं काम होतंय, माझं आयुष्य बदललं. इथे ओळखीचा कसला संबंध नाहीये.
लोक म्हणतात मोठं घर लागतं, लीडर चांगला मोठा असतो, असेल तर चांगल्याच गोष्टी आहेत. पण तुमच्याकडे घर नसल, गाडी नसल, काय नाही तरी सुद्धा सक्सेस होण्यासाठी ह्या कुठल्याही गोष्टी आडव्या येत नाही. मी बिगर लाईटच्या घरात, पत्र्याच्या घरात राहून इंडस्ट्रीमध्ये या मोठं झालंय, असं झालेलं नाहीये. लोक मला म्हणायची लोकांना बोलवू नका. किती लोक त्यावेळी भेटतात आणि ते सांगतात आम्हाला ना नाहीत ना अंगणामध्ये दुसऱ्याच्या घराच्या लाईटच्या प्रकाशामध्ये ट्रेनिंग घ्यायचो. आता जे बसलो ना असं, तिथं पण कधी लाजलो नाही. तुला पैसे कमवायचे का, तुला मोठं व्हायचंय का, ये माझ्या घरी शिकवतो, चालू कार्यक्रम आपला अंगणात बिगर लाईट मध्ये. आणि ती लोकांची मोठी झाली, ती मोठी झाली म्हणजे ऑटोमॅटिक मी पण मोठं झालो. तर तुम्हाला ना कॉन्फिडन्स लागतो तुमच्यात की मी करू शकतो. पहिला विश्वास कोणावर पाहिजे, आणि त्याला एकच नॉलेज 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 नॉलेज. जेवढं तुम्ही नॉलेज वाढवता ना तेवढा तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. जेवढं मी परत सांगतोय, कॉन्फिडन्स पाहिजे. आत्मविश्वास ही महत्वाची गोष्ट आहे, पण फाजील आत्मविश्वास ऍक्सिडेंट करतो. फाजील आत्मविश्वास नको. मी हे सगळं सांगताना मी कधी कुणाला उडवून नाही लावलं. मी असं म्हणायचं, सर आज तुमच्याबरोबर येतोय, उद्या त्यांच्याबरोबर जाणार आहे बरं का, कारण त्यांचा पण व्यवसाय वाढायला पाहिजे. मी असं जरी तुम्हाला आता ऍक्सिडेंट करून दाखवत असं तरी मॅनेज करायचो, सगळ्यांशी रिलेशन बिल्डअप करायचो आणि मग त्यांच्या गाडीवरनं करायचो. असं होत नाही. ओके, त्यामुळे ओळखी पाहिजे किंवा तुमच्याकडे गाडी घोडाच पाहिजे, दाखवायला घर पाहिजे. आता सध्या कसं आहे, आमची परिस्थिती वाईट आहे म्हणून आमचं घर नाहीये, असलं काय डोक्यात असेल तर त्याचा बिझनेस वाढीचा कसलाही संबंध नाही. बोल बच्चन पाहिजे. हा, लोक म्हणतात बोलतो जो लय बोल बच्चन आहे उलट तो फेल होतो, असं माझं नेटवर्क मार्केटिंग मधला अनुभव आहे. तुम्हाला किती बोलता ते महत्वाचं नाही, योग्य बोलता आलं पाहिजे. मी 5 मिनिटं बोलतो का 5 तास बोलतो त्याने काही फरक पडत नाही. फरक पडतो जेवढा बोलतो तेवढा योग्य बोलतो का. आता मी हीच बडबड 5 तास विचित्रपणे अनोळखी काय वेगळ्या पद्धतीने केली, ज्याचा तुम्हाला बिझनेस वाढीला काहीच फायदा होणार नाही, तर 5 तास तुमच्या शेतीत मी वाया घालवले असते. येतं लक्षात ना. तर तुम्हाला 5 मिनिटं बोला, 5 मिनिटात पण माणूस पेटून गेला पाहिजे. 5 तास बोला, 5 तासात पण माणूस पेटून गेला पाहिजे. तुम्हाला किती बोलता येतं त्याने काही फरक पडत नाही. काय बोलता ते किती योग्य बोलता त्याने फरक पडतो. मला बोलता येत नाही, कधीतरी मला पण बोलता येत नव्हतं, आज थांबवायला लागतं. ओके, हा सगळ्यात खतरनाक कार्यक्रम आहे. वेळ मिळत नाही. किती लोकांना आमच्याकडे वेळ नाही, वेळच नसतो आमच्याकडे. कितीतरी लोकांच्याकडे वेळ नाहीये. तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. काय देता वेळ, तुम्ही वेळ नाही म्हणतात का लोक तुम्हाला, काय उत्तर देता. त्यांच्याकडे पैसा खूप असेल, टीव्ही कुठे वेळात बसता तो वेळ. ओके, आम्ही टीव्हीच बघत नाही. आम्ही बघा लोक अशी आडकी उत्तर देऊ शकतात तुम्हाला मार्केटमध्ये. तुम्हाला काही उत्तर देणार त्याला राईट आहे. मी अजून पण सांगतो त्याला काय राईट आहे, त्याला राईट आहे, अक्का राईट आहे त्याला पिडायचा. कस्टमर म्हणून साडी बघायला गेला तर दुकानदाराला पिडता का नाही. मग ती पाप केलेलं कुठेतरी फेडायला लागणार. माझ्यावरून पिडतात बायका, माझ्यावरून पिडतात. म्हणजे नेटवर्क मार्केटिंग मध्ये आणायचं. वेळ मिळत नाही ना, वेळ मिळत नाही तर काय काय उत्तर देतात. कुठलंच उत्तर चुकीचं नाही असं समजून घ्या. तुमचा जॉबचा टायमिंग काय, तुमचा जॉबचा टायमिंग असतो. माझं जॉबचं टाइम मला 8 तास लागतात सर्वसाधारण. मी सकाळी 9ला जातो, संध्याकाळी 6-7-6:30 पर्यंत घरी येतो. ओके सर, बघा तुम्ही आता म्हणताय की माझ्याकडे वेळ नाही, बरोबर आहे. मग तुम्ही 6ला घरी आला, त्याच्यानंतर ना तुम्ही जाताय कधी परत दुसऱ्या दिवशी कामावरती 9ला. म्हणजे बघा ना सर, आता वेळच नाही म्हणताय. पहिलं तर आहे ना इकडे लेवलला आपण बघूयात की तुमच्याकडे आता वेळ नाही म्हणताय, पण तुमच्याकडे सर आता वेळ आहे. कसा आहे मी तुम्हाला सांगतो. आता 6 ते पुढची म्हणजे पूर्ण 6 संध्याकाळच्या 6 पासून 9 पर्यंत तुमच्याकडे वेळच वेळ आहे. नाही सर, मग कसं आहे माहितीये का, माझं मी आहे ना 7ला एका ठिकाणी जातो, परत दुसरीकडे माझा एक स्वतःचा व्यवसाय छोटा. तिथं मी सकाळी 7 म्हणजे संध्याकाळी 7ला जातो, रात्री 11:30 मी तिथंच असतो. ओके, 11:30 नंतर सर वेळच वेळ तुम्हाला 9 पर्यंत परत. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, 9 पर्यंत मला वेळ असेल. मला झोप पण पाहिजे, मला आंघोळ वगैरे पण करायला पाहिजे. ओके, दिवसभर उद्या जर मला माझ्या नोकरीत जायचंय तर मला मग तेवढी झोप असायला पाहिजे. अगदी खरं आहे सर, 100% बरोबर आहे तुमचं. तुम्ही जे बोलता ते अगदी 100% खरं आहे. किती तास झोपता सर तुम्ही रोज? तसं बघायला गेलं तर मी 5-1 तास झोपतो. ओके, जास्त झोपत नाही. सकाळी तर लवकर उठायला लागतं, मुलांचं पण शाळेत पण सोडायचंय,
नंतर काय करायचं ते करून मला मग नोकरीला जायला लागतं. ओके सर. मग सर तुमच्याकडे पैसा भरपूर असणार आहे. नाही आता ते सगळ्यांचं जसं असतं तसं माझं पण आहे. बरं बघा सर, एकीकडे पैसा पण पाहिजे आणि वेळ पण नाही. सर मी तुम्हाला एक सांगतो की 5 तास झोपताय ना, त्यातला 1च तास द्या प्रामाणिकपणे. रोज 1 तास काम करूयात आपण. मी तुम्हाला आहे ना मदत करेल. सर मी 1च तास. 12 ते 5 तास 12 ते 5 झोपतो मी सर. ठीक आहे, उद्यापासून 4 वाटे 4 ते 5 तुम्हाला मी वेळ द्यायला तयार आहे सर. सर मी तुम्हाला कॉन्फिडन्स देतो की मी आहे ना 4 ते 5 तुमच्याबरोबर प्लॅन द्यायला रेडी आहे. पण ऐकायला तयार पाहिजे ना लोक सर. खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला समजून घ्या. संवादातनं शिकायचंय दोघांच्या संवादातनं शिकायचंय. ज्याला आग आहे ना सर, तर तो आहे ना कधी पण वेळ द्यायला तयार आहेत. आणि मी तुम्हाला सर सांगतो की मी ज्या ठिकाणी जातो ना सर, लोक अक्षरशः आहेत ना 10-15 हजार रुपये कमवतात, रात्रभर काम करतात. तर अशी पण लोक आहेत ना तुमच्या माध्यमातून येणार आहेत, मला खात्री आहे सर. त्याच्यामुळे आपण फिरत बिंदास. माझी लोक तर काय 4 ते 5 या वेळात मला वेळ देतील असं नाही वाटत. ओके, पण सर उठवायला लागेल. तुमच्यात आग पाहिजे तर तुम्हाला लोकांना उठवायला लागेल. बघू तुम्ही म्हणताय तर मी प्रयत्न करतो. या लेवलपर्यंत आणलं ना त्यांनी प्रश्न विचारत. तुम्हाला काय करायचं माहिती का, प्रश्न विचारत त्याला तिथं न्यायचं. ठीक आहे, फिनिशिंग बरंच करता येईल. पण जगात तुम्हाला कुणाला गेलाय तर पुढचा माणूस काय बोलणार आहे तुम्हाला माहित नाही. त्या प्रत्येक प्रश्नावर तुम्ही किती कूल राहून उत्तर त्याला देताय त्याच्यावर सगळा कार्यक्रम आहे. क्लिअर आहे? येस. वेळ नाही, कुणी आता भेटला तर काय सांगायचं, त्यांनी बोललं तर सांगा. चला अजून दुसरं कोण काय सांगतोय. वेळ नाही मला का, हाच प्रॉब्लेम होता माझा. काय वेळ नव्हता. वेळ नाही. अशी सुरुवात करतो बाकी चालेल. हा अजिबात वेळ नव्हता मला. हा सर, असं झालं. माझेच मेहुणे त्यांनी मला व्यवसाय सांगितलं, मेहुण्याला मी सांगितलं माझ्याकडे वेळ नाही. मग मेहुण्यामध्ये कशाला वेळ लागतो पैसे कमवायला? पैसे कमवायला वेळ लागतच नाही. कोण म्हणलं पैसे कमवायला वेळ लागतो? मला पण शॉक होता सर त्यांचा डायलॉग ऐकून. मग त्यांच्याकडे जाऊन बघावं म्हणलं पैसे वेळ न देता कसे पैसे मिळतात. आणि गेलो असं करते. आता मला कळलं वेळ न देता पण पैसे कमवता येते. सर आता मी तुमच्या समोर ना मागच्या महिन्याभरात माझी सगळं चालू होते ऍक्टिव्हिटीज करत करत मला आता एक चांगले पैसे मिळाले. 17-18 हजार रुपये महिन्यात मिळाले, 20 हजार रुपये महिन्यात मिळाले. आता काय सर कसं सांगू कसं तेच तर पाहिजे आपल्याला. नाही करायचा लोकांना कधी ना चर्चेत विरोध करायचा नाही. त्याला समोर समोर असं सहज घेता यायचं. कधी तो उलगडत गेला, कधी आपल्या समोर आला ना ते कळालं नाही पाहिजे त्याला. ही तर सगळी माइंड गेम आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांचा हा प्रश्न आहे, वेळ नाही. होते काय सर माहिती का, मी बऱ्याच जणांना आम्ही सुरुवातीला उत्तर द्यायचो, सर तुमच्याकडे वेळ नाही तर मग खूप पैसे असतील. आता मी पैसे पण नाहीत म्हणतो ना बऱ्याच वेळा. पैसे पण नाही, वेळ पण नाही, खरंच मी गरीब आहे. आता काय करायचं? मग एखादं उदाहरण द्यायचं. आता मी एक उदाहरण द्यायचो की बघा सर, माझे जे सिनियर आहेत ज्यांच्यावरती विश्वास ठेवून मी बिग्युजन एक कंपनी आहे, पुण्यात एक कंपनी आली ती बिग्युजन नावाची, की एक सिनियर होते आणि ते दिवसभर सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी रात्रीपर्यंत. 15 घेणार आहे मी अजून 8 वाजता. कसं आम्ही जरा आत राहतो आणि जरा जावं लागतं मला. ठीक आहे, मला वाटतं खूप शिकायला मिळालं असेल. हा खूप थँक्यू. छान वाटलं अटेंड करून आणि स्पीच पण छान दिली. थँक्यू मॅम. आम्ही ती फॉलो करू. भेटत राहू आपण. अच्छा, थँक्यू. हा सवय मला कधीच नव्हती. मी काय बोललो ते अभिप्राय ऐकायचे. आता मी त्यांना काय विचारलं माहिती, येऊ पण निघाले जा. पण मी त्यांना म्हणलं तुम्हाला खूप फायदा झाला असेल ना ऐकल्याचा असा डायलॉग. त्यांना रिवाईज झालं तेवढ्या वेळात काय काय ऐकलं ते रिवाईज होणं गरजेचं होतं. त्यांनी माझं लेक्चर चांगलं म्हणणं हा गरज नव्हती, पण रिवाईज होणं खूप गरजेचं आहे. इथे लक्षात ना, तुम्हाला कधीच पुढच्या माणसाला मोकळा सोडायचा नाही. नाहीतर मग काय होतं, मेहनत करायची आणि त्याला मोकळा सोडला की ते निघून जातो. केलेलं सगळी मेहनत पाण्यात. आपण कुठं होतो, वेळ मिळत नाही होतं उदाहरण चालू बिग विजन. हा सर, माझे एक सिनियर होते बिग विजनचे आणि ते स्टेजवरती आले आणि स्टेजवरती आल्यानंतर ना ते म्हणत होते की माझ्याकडे वेळच नसतो. कारण त्यांनी त्यांची स्टोरी सांगितली आणि मी ऐकत होतो. कारण त्यावेळेस मी गव्हर्नमेंटचा जॉब करत होतो आणि मला पण असंच वाटलं की बाबा आपल्याकडे पगार मला कमी होता. तसं पाहिलं तर अगदी पहिल्या साला मी गव्हर्नमेंटचा जॉब म्हणजे 3 वर्ष तर मला 7,000 रुपयातच नोकरी करायची होती. तिथून पुढे माझी प्रत्येक ठिकाणी बदली होती आणि त्या पट्टीत मला पैसे मिळणार नव्हते. म्हणून एका मित्राने मला सांगितलं होतं की बाबा तू चल
तुला पैसे कमवायची आग आहे तर तू तिथे आलं पाहिजे म्हणून फक्त मी मित्रासोबत ऐकण्यासाठी तिकडे गेलो होतो. त्यानंतर ते स्पीच चाललं होतं आणि ते सर येऊन सांगत होते की सर मी 10 करोड रुपये कमवले. आणि ते सांगत होते की तुमच्याकडे वेळ असला तरी तुमच्याकडे पैसा येणार आहे आणि तुमच्याकडे वेळ नसला तरी पण पैसा येणार आहे. आणि त्यांचं स्पीच ऐकत होतं त्यावेळेस मला कळालं की ते सांगत होते मी सकाळी 8 वाजता जातो डिश टीव्ही जोडण्यासाठी, 8 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत मी डिश टीव्ही जोडायचं काम करतो. याच्यात मी प्रचंड थकतो पण पाहिजे असे प्रमाणात मला पैसे मिळत नाहीत. 10ला त्याच्यानंतर त्यांना कंपनीचा फोन येतो, 10ला आल्यानंतर ते गाडी चालवतात 4 व्हीलर आणि लोकांना सेवा देतात. कुणाला इकडे जायचंय कुणाला तिकडे जायचंय. आणि त्याच्या वेळेस त्यांना एक मोटिवेशनल स्पीकर भेटले की जे प्रॅक्टिकल मोटिवेशनल स्पीकर आहेत. त्यांनी सांगितले की प्रत्येकाकडे समान वेळ आहे. जगात असा कुठलाच व्यक्ती नाही की माझ्याकडे वेळ नाही. प्रत्येकाला वेळ आहे, कुठला ना कुठला वेळ असतो. फक्त तुमच्यामध्ये ती करण्याची धमक आहे का, तुमच्यामध्ये ती आग आहे का. त्यांच्या एका वाक्याने माझं आयुष्य बदललं आणि माझ्याकडे खरंच वेळ नव्हता त्यावेळेस. मी वेळ मॅनेज केला. त्यांनी फक्त मला सांगितलं की 1 तास सर रोज काम करा इकडे येऊन, कारण इंडस्ट्री खूप मोठी आहे. कारण इकडे लाखो करोड रुपये मिळतात या इंडस्ट्रीमधून. आणि फक्त त्यांच्या एका डायलॉग वरून मी प्रेरित झालो. त्याच्यानंतरनं काम करत गेलो, एक तास काम करत गेलो. एक तास काम केल्यानंतर 1-2 वर्षामध्ये माझ्या अकाउंटला 1 करोड रुपये आले. कारण मला वेळच नव्हता. मग त्याच्यानंतर मी काय केलं की टॅक्सीचा व्यवसाय जो होता माझा रात्रीचा तो बंद केला. त्याच्यानंतर माझी थोड्या बऱ्यापैकी काय व्हायला लागलं की जास्त कामाला लागलं. कारण ज्यावेळेस मी टॅक्सी चालवायचो तो वेळ मी नेटवर्किंगला द्यायला लागलो. हळूहळू पैसे वाढत गेले माझे. त्याच्यानंतर मी डिश टीव्हीचं डायरेक्ट बंदच करून टाकला आणि फुल टाइम नेटवर्क म्हणून उतरलो. 2 वर्षाचं इन्कम 2 करोड होतं. पण त्यानंतर 1 वर्षामध्ये अकाउंटला 8 करोड रुपये आले आणि आज मी तुमच्यासमोर उभा आहे असं त्यांनी मला त्यावेळेस सांगितलं. त्यानंतर मग मी पण तो बिझनेस केला ऐकून. चांगला व्यवसाय चालू केला. अशी छोटी मोठी उदाहरण आपण तुम्ही माझ्याकडून काढा ना. तुमचा इंटरेस्ट कशात पाहिजे म्हणजे का तुमची स्टोरी सांगण्यात नाही पाहिजे. तुम्ही काढत अडकला स्टोरी. आपला सगळा कार्यक्रम हे बोलण्याचा उद्देश एकच पाहिजे. तुम्ही ट्रेनर म्हणून बोलणार. अहो मग आता तुम्ही मी कधी माझा ट्रेनर मी मला जेव्हा संवाद चालला माझ्या डोक्यात येत नाही की मी ट्रेनर आहे. मी अख्खे कुठे प्रश्न विचारला मी इन्व्हॉल्वमेंट लगेच होतो. मी त्या भूमिकेत गेलतो. आता काय वाटतं तुम्हाला मी आता जे सांगितलं सर याच्यावरून तुम्हाला काय वाटतं? चांगलं सर तुम्ही खूप छान केलं. बघा सर वेळ नाही ना हे म्हणत बसण्यापेक्षा आहे ना ऍक्च्युली आपल्याकडे जो वेळ आहे ना हातातला त्या वेळेत पण तुम्ही बिझनेस करू शकता. कारण इकडे जर तुम्ही नॉलेज घेतलं ना सर तर अगदी तुम्ही ज्या ठिकाणी बसताय ना तिथून तुम्ही झूम मिटिंगच्या मार्फत करू शकता, कधी ऑनलाईन करू शकता, कधी ऑफलाईन करू शकता. जो वेळ तुमच्याकडे आहे ऍक्च्युली त्यावेळी तुम्ही करू शकता. आता तुम्ही अडकलाय कुठे माहिती का ट्रॅप वेळेच्या ट्रॅप मध्ये अडकला. कसं करायचं सांगत अडकलाय. आता तुम्हाला काय करायचं माहिती का सर तुम्ही मला गोष्टी काय काय विचारल्या त्या ते विसरून गेला. तुम्ही तुमचा रोल सोडला, मी माझा रोल नाही सोडला. तुम्ही मला विचारत काय केलं सर तुम्ही वेळ कधी काम करता. मी सांगितलं इतक्या काम करतो. मग संध्याकाळी 6 नंतर काय करा. मी म्हणलं मग मला 7 ते 11 11:30 ड्युटी असती. मग मी येतो झोपतो, 12 ते 5 झोपतो. मग माझी बाकीची कामं इथपर्यंत सांगितलं स्टोरी. तुम्हाला ती स्टोरी पकडता आली पाहिजे सर माझी, तरच तुम्ही इन्व्हॉल्व करणार ना मला. मग तुम्हाला आता काय करायचं समजा आता माझी स्टोरी तुम्ही सांगितलं सर कधीतरी ओके सर खरंच सांगितलं तुम्ही सर खूप मेहनती आहात सर तुम्ही. आता माझ्या रोलमध्ये तुम्ही गेला आणि तुमच्या रोलमध्ये मी आलो असं गणित करून बोलतोय. सर खरंच सांगितलं तुम्ही खूप मेहनती आहात. खरंच आज मेहनती लोकांना आज बघायला गेलं तर तेवढे पैसे मिळत नाहीत. खूप लोक मेहनत करतात सर. खरंच आपल्यासारखी खूप समाजामध्ये लोक की मेहनत करतात पण मेहनत करून तेवढे पैसे मिळत नाही. कारण काय माहितीये का सर मी जे बघितलं ना मधल्या सगळ्या काळामध्ये सर मी बघितलं मी पण एकेकाळी फक्त मेहनत करत होतो ना त्यावेळेस मला पैसे मिळत नव्हते पण मेहनत खूप करत होतो, वेळ नव्हता, अशी सिच्युएशन होती. पण मला यात एक कळलं सर की मेहनती बरोबर आहे ना तुम्हाला मेहनत का करताय हे जर कळलं ना सर तर मग तुम्हाला कळतं की मग आपण मेहनत का करतोय तर पैसे कमवायसाठी खरं तर. आणि मग आपण पैसे कमवायसाठी मेहनत करतो हे विसरून जातो फक्त मेहनतीसाठी मेहनत करतो. आणि मग मला हे कळलं की आता मला पैसे कमवायसाठी मेहनत करायची सर. मग मी काय केलं तर माझा मेहनत चुकीच्या ठिकाणी जात होती तिला मी चॅनलाइज केलं सर. मला असं वाटतंय सर मी एवढ्या सगळ्या स्टोरीतून मला हे कळलं तुम्ही खूप मेहनती आहात सर. मला एकच विचारायचं सर ही सगळी मेहनत कशासाठी करताय तुम्ही? एवढी सगळी मेहनत तुम्ही करताय सर तर कशासाठी करताय? पैशासाठी. मग सर मला तेच म्हणायचं सर तुम्ही जर पैशासाठी करताय ना सर तर मग मला एवढंच म्हणायचं सर की खरंच सांगतो एवढ्याच मेहनतीमध्ये एवढी पण नंतर मेहनतीची गरज बसणार ना प्रचंड पैसे मिळतील सर. सुरुवातीच्या काळात आपण याच्यात कसं मॅनेज करून जमल ना ते बघू. पण त्यासाठी काय नाही सर फक्त 2,500 रुपये आज पाहिजेत आणि जसं तुम्हाला जमल तसं त्या पद्धतीने मी तुमच्याकडे येतो. आणि मी खात्रीने सांगतो सर 4 महिने द्या 4 महिने. हे जे संध्याकाळी तुम्ही नोकरीला जाताय ना कुठेतरी एक 3, 4, 5 हजार रुपये कमवायसाठी ते आपण तेवढे पैसे नक्की कमवू आणि तिथनं पुढे मग त्या 4-5 तास जे मिळतील ना त्यात सर सगळी स्वप्न पूर्ण होतील एवढे पैसे मिळतात सर. त्यासाठी आता तुम्हाला काय करायला माहिती का
2,500 रुपये द्यायच्यात आणि थोडं थोडं माझ्यावर राहिलं. तुमच्या पद्धतीने मी तुमच्यावर राहिलं आहे. चालेल सर? येस. प्रश्न काही पण लक्षात असू द्या हे किती पण ना फिरू द्या. आम्ही आता जे तुम्ही बोललात ना, आम्ही एका ट्रेनरला फी दिली ती, म्हणजे सगळ्या लिडर लोकांनी हे आम्हाला शिकवा, आणि त्याला त्याच्याकडे उत्तर नव्हते. ज्यावेळेस आम्ही त्याला पकडायचो ना की बा सर सांगा, ते असं फिरवून आहे ना कन्फ्युज करून उत्तर डावलायचं. मला कन्फ्युज नाही करायचं हो. तुम्हाला मी कन्फ्युज केलं तर मला उद्यापासून पैसे नाही मिळणार. ऍक्च्युली तसं व्हायचं, कारण ह्याची उत्तर आहेत ना आम्हाला नव्हती ट्रेनर देत नाही, बऱ्याच आमच्याकडे ट्रेनर नव्हती. याची उत्तरं नाही. नसतात. कारण काय माहिती का, ते प्रॅक्टिकल ट्रेन, ते फील्डवरचे ट्रेनर नाहीयेत. नाहीत ते हवेतले ट्रेनर आहे. आणि मग वरच्या लेवलवरच्या ट्रेनरला हे फील्डवरची उत्तर देऊच शकत नाही. तो हे सगळं जगलोय ना आपण, गेले 20-22 वर्ष हेच तर केलंय. जे केलंय ते फक्त मी तुम्हाला सांगतोय. फक्त आता काय करतोय, मी एका सिस्टीम मध्ये टाकलंय त्याच्यामुळे सांगतोय. नाहीतरी रेग्युलरला पण हेच गप्पा मारतो. क्लिअर आहे ना? येस सर. येस का ह्याची उत्तर आम्हाला कोणीच नाही दिली. पण मग तुम्हाला संवाद शैली काम कुठं करायचंय, संवाद शैलीवर. आणि कधी लक्षात ठेवायचं, माझा आता जो बोलतोय मी, तो अजेंडा काय, तो अजेंडा आपण नाही सोडायचा. समोरचं सोडू शकतो. इथं तर मी ट्रेनर आहे, मी सोडलं नाही तो मुद्दा म्हणून ठीक आहे. कदाचित समोरचा माणूस मुद्दा सोडू शकतो. अजेंडा म्हणजे नक्की काय clear करा. मी या व्यक्तीशी तुमच्याशी मी संवाद, आज बघा माझ्या आजचा ट्रेनिंगचा अजेंडा काय आहे, तर तुम्हाला नॉलेज देणं. Knowledge. नेटवर्क मार्केटिंग मधलं इतकं डीप नॉलेज द्यायचं. मग तुम्हाला किती पण भरकटावा, मी फिरून फिरून तिथे जाणार. हेतू बरोबर, हेतू हेतू मेन हेतू काय तो लक्षात ठेवून. नाही तर मी शिफ्ट होतो. बरंच वेळा दुसऱ्या बरोबर वाद झाले. मुद्दा एक असतो आणि कुठं शिफ्ट कधी झालं कळत नाही, आणि मग पैसे नाहीत मिळत. तो मुद्दा मार्केटला जातो ना सर. हा, आणि मग आपण होतो आज सर, म्हणजे वाईट वाटून नाही, तुम्हाला बरं सांगितलं ना, आज सर 2-2.5 तासाची माझी मिटिंग झाली. मी विचारतो तुझी माझं हेच वाक्य पाहिलं, तुम्ही 20 मिनिटात बोलताय का 2-2.5 तास बोलताय, त्याला काय अर्थ नाही. कुठं 2.5 तास बोलायला लागेल, कुठं 20 मिनिटात होईल, पण जे बोलताय ते योग्य बोलताय का. हे सगळे ना काढत होतो त्यावेळेस. जे हा, तुमचं मी ते म्हणत नाही सर, मी कचरा सांगतो माझ्या दृष्टीनं 2.5 तास किंवा 20 मिनिटं याला काहीच अर्थ नाही. तुम्ही 2.5 तास बोलला म्हणून खूप चांगलं बोलला, किंवा 20 मिनिटात बोलला म्हणून असं काही नाही. आपला एंड ऑफ द रिझल्ट काय आहे, त्या माणसाच्या खिशातनं काय काढणं, ते काढायला सक्सेस झालो का, ओके. नाही झालं तर अजून याचा अर्थ आपल्याला फाईन ट्यून करायला लागणार स्वतःला. ओके, हा लोक जोडायचा बिझनेस आहे. हा पण लोक जोडायला जमत नाही, माहिती ना लोक. हा लोक जोडायचा बिझनेस आहे. काय उत्तर देत त्याला? चांगलं का वाईट लोक काय? जोडणं? हा? लोक जोडणं चांगलं का वाईट? लोक जोडणं चांगलं का वाईट? माझं तर आजपर्यंत अनुभव वाईट आहे. वाईट आहे. कधी प्रश्न असा नाही आम्हाला विचारायचा की जो आपल्याला अंगलट येईल. माझा पण हा? माझं पण मी असं म्हणू शकतो समोरच्याला. कधी ठीक आहे ना, ते बोलतो आपण, पण एखादा असं पण बोलू शकतो ना माझ्यासारखा अडगा असेल तर. हा, मी पिढायचं ठरवलं तर खूप पिडतो. पण आता शक्यतो सोडून दिलं. ते ज्यावेळेस असलं काहीच नॉलेज नव्हतं त्यावेळेस पिढायचं जास्त लोकांना. पण कष्ट सेल्समन वगैरे असला ना, फुल एन्जॉय करायचं. ओके, सर परत रिपीट करा आता. हा लोक जोडायचा बिझनेस आहे असं लोक म्हणतात, आणि मला लोक जोडायला आवडत नाही. असंच आहे ना मुद्दा याचा होता. काय उत्तर देतो तुम्ही? ऍक्च्युली समजून घ्या, हा खरं पहिलं आपल्याला सांगा, हा लोक जोडायचा व्यवसाय तुम्हाला आहे का, ते वाटतंय का? पहिलं लोक जोडायचा व्यवसाय आहे का? हा पहिलं तुम्हाला वाटतंय का? तुमचं मत काय आहे? मग कसला व्यवसाय आपला? लोकांना सेवा द्यायला. मग त्यानं लोक जोडायचा व्यवसाय आहे म्हणलं की आपण सर कसे म्हणले, मग लोक तुम्हालाच वाटतं याचा लोक जोडायचा व्यवसाय? समजून घ्या. ओके. नाही ऍक्च्युली व्यवसायाकडे नाही, त्याला वेगळ्या मुद्द्यावरती नेऊन परत त्याच्यावरती आणणं, असं ऍक्च्युली मी ते केलंय तसं. हा, मी म्हणत नाही ते काय, पण मुद्दा कुठे समजून घ्या. आपल्याला काय करायचं त्याला? लोक जोडायचा व्यवसाय का? पहिलं तर मला माहित पाहिजे हा लोक जोडायचा व्यवसाय आहे का? नाही. सर लोकच नसतील तर व्यवसाय कसा करणार मग? हा पण माझा मुद्दा आहे, हा लोक जोडायचा व्यवसाय आहे का? लोक जोडायचे सर. मग आपण त्यांना चांगलं आपलं नॉलेज त्यांना देणार आहे, प्लस हितकारी पण देणार. मग समजा 10 लोक तुमच्या बरोबर जोडली मॅडम, आणि त्यांनी एकही प्रॉडक्ट विकत नाही घेतलं, दुसरे लोक सोडतात. अशी 100 लोक भेटली, 1000 लोक भेटली, 1000 भेटली, सगळी तुमच्या बरोबर जोड राहायला तयार आहे, पण प्रॉडक्ट घ्यायला तयार नाही. मग त्यांना 1 लाख लोक भेटली. पण नाही, तुम्ही फक्त लोकच जोडताय ना.
नाही नॉलेज पण द्यावं लागेल ना. असं मग दिलं केलं प्रॉडक्टचं पण नॉलेज दिलं मला, सगळेच दिले लोक नाही दिलं आणि मी दुसऱ्या कंपनीचं प्रॉडक्ट घेतलं. तुम्हीच सांगा तुमचं जाऊन. नाही मी तर असं विचारणार बघा, कारण समोरचा माणूस असं बोलू शकतो ना, बोलू शकतो. काय मी परत सांगतो, पुढच्याला काहीही बोलायचं राईट आहे, मूर्खासारखं बोलतोय म्हणायचं पण राईट आहे, त्याला राईटच आहे ना, त्याला काय करायचं. मी याचा हे सगळं सांगतोय म्हणजे मी पण जगातल्या प्रत्येक माणसाला माझं म्हणणं पटवू शकतो असं होणार नाहीये, पण आपल्याला प्रयत्न तर करायला लागणार ना. का वाऱ्या सोडून द्यायचं असं, आता तुम्ही सांगा सर, असं वाऱ्या सोडून चालेल का? नाही चालणार. तुम्हाला मग तुम्ही काय करता माहितीये का, 2 बॉल मध्ये नाही मला रन निघाले का, जाऊ दे 4 बॉलची कुठे वाट बघा, 6 पडायची का, मी आता सोडून देते बॅटिंग. हा मग तसंच केलं ना आता कुठे 2 बॉल आले, नाही, आता हे answer मला येतंय पण. हे 2 बॉल मध्ये आलते ना, अजून 6 पडलाच नव्हता ना. 6 पडायच्या आधी पडला, आता सर्व- की आता बॅट सोडून देते मी, असं झालं. तसं झालं अर्थ मॅडम, चुकीचा अर्थ नका लावू. हा चुकीचा अर्थ नका लावू. बॅट सोडली का तर सोडली, जोपर्यंत मी ऍक्सेप्ट नाही करत ना, मग परवाच उदाहरण आठवत ऍक्सेप्ट, तर एन्जॉय करत करत बदलाल, नाही तर काय होईल. त्याच्यातच अडकून राहतो. हा आणि रिजेक्ट नाही करणं सोपं असतं, आणि रिजेक्ट केलं हे रिजेक्ट पण वाटत नाही परत. खूप इंटरेस्टिंग आहे. चला इकडे नाही जाईल परत. उदाहरण दूर करायचं सर आपण. चल ओके, आपण काय घालतो, हा लोक जोडायचा व्यवसाय आहे. ऍक्च्युली इथं तुम्हाला अमोलच्या पद्धतीने पण जाता येतं सर, सगळीकडे जा. कुठं जर असेल तर माणसांशी व्यवसाय, लोक तर येणार सगळीकडे सर, बरोबर ना. सर मला तुम्हाला काय म्हणायचं नक्की मला नाही समजलं सर. आता कोण भूमिका देईल त्या, लोक जोडायचा व्यवसाय आहे असं म्हटलाय, प्रश्न विचार म्हणलाय, कोण येईल त्या भूमिकेत जायला लागेल, तर मी संवाद साधत जाईल ना पुढे. नाही तर मीच प्रश्न निर्माण करणार, मीच उत्तर देणार, नाही तर तो फील नाही येणार मला. मी येऊ का सर? बस. तुम्ही हा बिंदास बिंदास. लोक जोडायचा व्यवसाय आहे तुम्ही असं म्हणताय ना. हा. ओके. बघा जगात कुठं पण जा ना, हा जर कुठेही जा, लोकांच्या बरोबर राहणार ना, असं तर होतं ना मॅडम. मग तुम्ही असं कसं काय म्हणू शकता की लोकांच्या सोबत तुमचं नक्की मला नाही कळलं, तुम्हाला नक्की काय म्हणायचं की मला लोक जोडायला जमत नाही, म्हणजे मला नाही समजलं. जे लोकांशी कम्युनिकेशन तुमचं कसं आहे, पहिलं तर ते बघितलं पाहिजे. कोणाचं? लोकांशी तुमचं कम्युनिकेशन कसं आहे सर? तुम्ही मला उत्तर देताय का तुम्ही त्या भूमिकेत गेलाय? भूमिका चुकली, ठीक आहे. भूमिका चुकली. भूमिकेत जायचे कुठल्या, तुम्ही असं म्हणताय की लोक जोडायचे, मला आवडत नाही लोक जोडायला, हीच भूमिका आहे ना तुमची. तुमची भूमिका काय आहे आता? तुम्हाला मी कुठली जातो त्या भूमिकेत. चला तुमचं त्या भूमिकेमध्ये. हे लोक जोडायचं हे ना ऍक्च्युली याच्या आहेत ना अशा, तुम्हाला असं वाटतं हे एका रात्रीत आलेलं नाहीये, नाही. अशा प्रॅक्टिस घ्यायचं नाही आपल्या. आपण ट्रेनिंगला गेलो, किती प्रॅक्टिस तू त्या ट्रेनिंगला इतकं प्रॅक्टिस करून घेत, अक्षरशः मला सकाळी पहाटे 5ला ट्रेनिंग चालू होतं, रात्री 12ला संपतो. 12ला संपतो आणि इतके संवाद ना असं बसायचं, तुम्ही दोघांनी करायचे सर, तुम्ही होता ट्रेनिंगला, हे संवाद करायचे आणि असेच पाठ पाहिजे ना मग. हे असं झालेलं नाहीये, यासाठी पैसे मोजले ओके. सर हे लोक जोडायचा बिझनेस आहे. ओके सर, तुम्ही म्हणताय ते मला नक्की नाही अजून कळालं की लोक जोडायचा व्यवसाय म्हणजे मला नाही कळालं सर, प्लीज सांगू शकता का? याच्यात लोक जोडल्याशिवाय तर पैसे मिळणार नाहीत, आपल्याला लोक जोडायला नाही चालत. नाही सर, मी तुम्हाला एकदा पण नाही म्हणलं की लोक जोडून पैसे मिळतात. नाही सर, असं होतं, हा लोक जोडायचा व्यवसायच नाही. तुम्ही म्हटलं ना की लोक झाली की ओके 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 सर, तुम्ही माझा तो शब्द ऐकला होता का, लोक झाली का? ओके ओके सर, कसं होतं माहिती का, बोलण्याच्या ओघामध्ये मी तसं बोलून गेलो असं. तर हा खरं सांगू का सर, हा लोकांना प्रॉडक्ट रेकमेंड करायचा व्यवसाय. हा फक्त प्रॉडक्ट रेकमेंड करायचंय, कुणाला जोडायचंच नाही सर. आपल्याला फक्त बघा आपल्या आजूबाजूचे लोक आहेत सर, मी जसं तत्व तुम्हाला सांगायला, सर तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास आहे, मला असं वाटतं की तुमचा ऍसिडिटीचा त्रास कमी व्हावा. बघा मला काय असं वाटतं, कारण आपण रोज कधीतरी भेटतो, स्वतःला मेहनत म्हणून बोलतो, मला माहिती आहे की सर आपण सर म्हणून जातो, मेहना केलं सर बनवतील. तर सर तुमच्याकडे मी काय आलो की आपलं रिलेशन आहे, बऱ्याच वेळा आपण भेटतो, तुम्ही म्हणता मला ऍसिडिटीचा त्रास आहे सर, मला असं वाटतं की तुमचा ऍसिडिटीचा त्रास कमी व्हावा म्हणून सर मी तुमच्याकडे आलोय सर. हे जर प्रॉडक्ट तुम्ही घेतलं, तुमचा ऍसिडिटीचा त्रास कमी होईल सर. ऍक्च्युली मी तुम्हाला इथं जोडत नाही सर, मी तुम्हाला ऍसिडिटीला बेनिफिट देण्याचं एक प्रॉडक्ट देतोय सर. मी जोडण्याचा काही संबंधच नाही सर. मला बिझनेस करायचा झालं तर लोक सर जोडायला मी असं म्हणलंच नाही ना सर. मला असं वाटतं की तुम्ही एक प्रॉडक्ट घ्यावं तुमच्या ऍसिडिटीसाठी, तुमच्या ऍसिडिटीसाठी घ्यायचं प्रॉडक्ट. तुम्ही लोक नाही जोडली तर मला पैसे नाही मिळणार मग. सर तुम्हाला लोकांची अलर्जी का पैशाची अलर्जी, पहिलं मला सांग. तुम्हाला पैसे पाहिजे का लोकांची अलर्जी? तुम्ही कधी असं जाता येतं म्हणजे तुम्हाला पैसे पाहिजे ना सर? पैसे पाहिजे. ओके सर, आपल्याला लोक जोडायचीच नाही सर. सर तुम्हाला जसं ऍसिडिटीचा त्रास आहे तसं तुमच्या ओळखीचं बघा, मला तर एक अनुभव आहे की एखाद्याला एक कुठला पण समजा एक डायबिटीस वाला बोलायला की 10 म्हणतात माझा पण डायबिटीस आहे, माझा पण डायबिटीस आहे.
एक बीपी वाला बोलायला लागला की मला पण बीपी मला पण बीपी. सर मला खात्री आहे तुम्ही ज्या ऍसिडिटीवर बोलत असाल तुमचे एक 8-10 लोक तर असं म्हणत असतील की मला ऍसिडिटी मला ऍसिडिटी. आहे तसली जत्रा आहे. सर तुम्हाला काय वाटतंय तुमची ऍसिडिटी जर या प्रॉडक्ट छान झाली बरं झालं वाटलं तुम्हाला छान वाटायला लागलं त्या 8-10 लोकांची ऍसिडिटी जाऊ दे मरू दे आपल्याला काय करायचं असं म्हणाल तुम्ही का त्यांना पण जाऊ दे ना अरे माझे खास मित्र आहेत ते त्यांची पण ऍसिडिटी कमी व्हावी असं तुम्हाला वाटेल. तसं सांगू शकतो. सर मग आपल्याला त्यांना फक्त ऍसिडिटीसाठी प्रॉडक्ट द्यायचे तुम्हाला जॉईन नाही करायचं. एक 8-10 लोक जर प्रॉडक्ट घेतील का ना सर नाही तशी काय घेते. तशी लय घेतील ना सर लय घेतली तर सर लय पैसे मिळतील एकालाही हे नाना असं झालं होतं माझं. ठीक आहे ना. ते घेतलं. काय म्हणते? मी असं म्हणत नाही तो चुकीचाच बोलला. नाही आणि मध्ये जरा बाकीचे शिकतात हा, ना. वेगळ्या ट्रॅक वरती पण नेलं की चला हा विषयच गेला खड्ड्यात लोक जोडणं चांगलं का वाईट असं करून त्यावेळेस परत हा, आणि ऍक्च्युली मग मला म्हणतच तो म्हणायचं मला लोक जोडायला त्याला नाही आवडत तू का बरं म्हणतो की त्याला लोक जोडणं चांगलेच का 8 तास तुझा तरी हा पाहिजे की लोक जोडणंच चांगले. तुम्ही जोपर्यंत लोक जोडणं चांगले म्हणत नाही तोपर्यंत मी तुम्हाला पुढचं काही सांगणारच नाही. तुला इंटरेस्ट कशात आहे प्रॉडक्ट सेलिंग. नाही ते 2-3 मिनिटांनी परत आलं या ट्रॅकवर नाही, 1 मिनिटं ऍडिशनल गेले तर आपण कदाचित लांबू शकतो. म्हणून मी सांगतो इंटरेस्ट कशात पाहिजे माहितीये का माझा इंटरेस्ट भरायला नाही पाहिजे. मी एवढ्या वेळात एकदा पण नाही माझा इंटरेस्ट वाढला. मला पहिला इंटरेस्ट कशात आहे माहितीये प्रॉडक्ट सेलिंग. आता त्यांनी पैशात इंटरेस्ट टाकायला मी काय केलं अजून पण माणसं जोडण्यात म्हणलं नाही बघा फसला का नाही सर तुम्हाला माणसं जोडायचं नाही मला जिंकायचं नाही. लक्षात ठेवा तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल आयुष्यात ना तर चर्चा जिंकण्यात इंटरेस्ट तुम्हाला नाही पाहिजे. तुम्हाला इंटरेस्ट पाहिजे माणसं जोडण्यात. तुमच्या आजूबाजूला माणसं आली पाहिजे सेल ऑटोमॅटिक बरोबर ना. आपण काय करतो चर्चा जिंकण्यासाठी ना मग माणसं तोडतो. चर्चा हरा तर माणसं जिंका. हर कर भी जो जीतता है उसे तुम्हाला बाजीगर व्हायचंय का व्हायचं इथे ना संवाद शैली तुम्हाला साधता आली पाहिजे. कुठलाही प्रॉब्लेम असेल ना फक्त तुमचा अजेंडा क्लिअर पाहिजे तुम्हाला तसं पुढे पुढे घेऊन जाता आलं पाहिजे. शिकायला लागणार. तुम्ही आता हा सगळं इथं ऐकलं जोशात आहात बाहेर गेला प्रयोग करायला गेला ना 3ऱ्या वाक्याला फेल होता. कंटिन्युअसली प्रॅक्टिस पाहिजे. 3ऱ्या वाक्याला फेल होतात. त्यासाठी पहिली काय करायला लागते माहिती का आपल्यातली आपल्यात प्रॅक्टिस करायला लागते. समजा तुम्ही असा आता मी कसं म्हणतोय भूमिकेत जा. समजा तुम्ही दोघे नवरा बायको विसरून जायचं आपण नवरा बायको तुम्हाला सांगायचं सर असं करायचं की तुम्ही एक कस्टमर आहे एक ऑब्जेक्शन घ्यायचं यातलं तुम्ही उत्तर द्या मी उत्तर देते. हा आणि ते उत्तर देते ते कस्टमर आहे आणि तुम्ही उत्तर देते ते काय सेलर आहे सांगायला डिस्ट्रीब्युटर आलाय. अजिबात नवरा बायको नातून मनात आणायचं नाही आणि संवाद साधायचा. आज संवाद साधा बघा फायदा मी बघा म्हणजे मेहना म्हणून डोक्यात आलं की मी काय म्हणलं वेगळी उत्तरं दिली मग सरच समजतो फायदा झाला ना त्याचा. मी होणार असं तर मी कदाचित अजून वेगळी उत्तर जाऊ शकली. हेच तर आपला प्रॉब्लेम येतो. आपण काय करतो इमोशन्स आणतो. इमोशनवर कंट्रोल ठेवायचं. सेलिंग मध्ये इमोशनवर कंट्रोल केला की सेल झालेला पण जातो. ओके मग आता हा लोक जोडायचा बिझनेस आहे तुम्हालाच नाही वाटत लोकांना वाटेल का आता बोला. माणसं जोडणंच आहे सर. हा लोक म्हणजेच माणसं हा माणसं जोडायचा business आहे. माणसं म्हणा पीपल म्हणा अजून कुठल्याही लँग्वेज लँग्वेज मध्ये बोला पण यातला काही व्यवसाय नाही. Yes, ladies कडे येऊ. पुढचं एक ऍप्लिकेशन आहे मला कन्व्हिन्स करायला जमत नाही म्हणतात ना लोक मला कन्व्हिन्स करायला जमत नाही. काय वाटतं तुम्हाला कन्व्हिन्स करायचा बिझनेसच नाही. हा कन्व्हिन्स करायचा बिझनेस नाही. ऍक्च्युली मला गुरु खूप चांगला भेटला होता. त्यांचं असं वाक्य होतं मी लिहून ठेवलंय माझ्या डायरीमध्ये 2003च्या. त्यात त्यांनी म्हणलं होतं या जगात तुम्ही कुणालाही पटवू शकत नाही. त्या माणसानं पटवून घेतलं म्हणून तुम्ही म्हणता मी पटवलं का नाही. येस एवढे जर वाच्य असेल तर सगळ्यालाच पटवून टाका ना. तसं कन्व्हिन्स म्हणजे पटवणे ना. तर हे फिक्स वाक्य मला त्यावेळेपासून डोक्यात झालंय. आपण कुणी जगातले भारी नाही आहोत. कुणीतरी समोरचा पटवून घेतो म्हणून आपल्याला फील येतं मी पटवलं नाही तर जगातल्या कुठल्याही व्यक्तीला तुम्ही पटवू शकत नाही. ही अलाव त्याने जोपर्यंत अलाव करत नाही तोपर्यंत तुम्ही पटवूच शकत नाही. त्यामुळे आपल्याला कन्व्हिन्स करायचंच नाही. आपल्याला फक्त इन्फॉर्मेशन द्यायची आहे लोकांना योग्य इन्फॉर्मेशन द्यायची. सर मला खात्री आहे तुम्हाला आता समजा कोण मला कन्व्हिन्स नाही कोण भूमिकेत जाते आता भूमिका महत्वाची आहे. हे सगळ्यांना आहे ना कोणतरी भूमिकेत जायलाच लागतं त्याशिवाय तर संवाद कसं होणार. येस असं कोण म्हणाल मला कन्व्हिन्स करायला जमत नाही. मी म्हणते म्हणा. मलाच मुद्दा येतो मला तुमचाच मुद्दा आहे का? बोला. पहिली गोष्ट एक रूल सांगतो
ज्यावेळेस पुढच्या माणसाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आपल्याला अवघड जाते त्यावेळेस पहिलं त्याला विचारायचं काय मॅडम कन्व्हिन्स म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणायचंय. मी मगाशी प्रश्न विचारला की लोकांना जोडणं म्हणजे काय, का त्यावेळेस मला उत्तर माहित नव्हतं. मला उत्तर माहित नव्हतं. हे सगळं नंतर उत्तर तयार झालं. कधी त्या प्रश्नाचं उत्तर येईपर्यंत. त्यामुळे जर तुम्हाला कधी कुणी प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर माहित नसेल ना त्याच माणसाला विचारायचं नक्की काय तुम्हाला म्हणायचंय. त्याला पण माहित नसतं. त्यांना नसतं माहिती नेमकं काय पण म्हणायचं. त्यावेळेस आपल्याला सुचतं ना. Yes. विचार करायला जागा मिळते. 2-3 वेळा विचारल्यावर त्याला उत्तर मिळतं. तसं मला माहिती आहे असंही म्हणतो. म्हणजे इन शॉर्ट त्याचा कॅल्क्युलेटिव्ह माइंड ह्या शब्दाने बंद करायचं. म्हणू शकतो. चालेल. आता मी तुम्हाला प्रॉडक्ट सांगतोय सगळं सांगतोय तुम्ही म्हणताय मला सर तुम्हाला जमतंय पण मला कन्व्हिन्स करायला जमत असं म्हणणार ना तुम्ही. तर हे सगळं बरोबर आहे पण मला समोरच्याला कन्व्हिन्स व्यवस्थित नाही करता येत असा प्रॉब्लेम. कन्व्हिन्स म्हणजे नक्की काय मला नाही समजलं मॅडम. तुमच्या नजरेतनं कन्व्हिन्स करणं म्हणजे काय. म्हणजे आता जे तुम्ही ह्या प्रोडक्टची एवढी सगळी मला इन्फॉर्मेशन दिली ही मला समोरच्याला व्यवस्थित नाही समजली सांगितलं. नाही मॅडम मला एक प्रश्न आहे बघा. मी ही इन्फॉर्मेशन दिली आहे का तुम्ही म्हटलं बरोबर मी इन्फॉर्मेशन दिली तुम्हाला. मी तुम्हाला एवढीच फक्त इन्फॉर्मेशन द्यायची आहे. कन्व्हिन्स कशाला कोणाला करायचं आपल्याला. मी तुम्हाला कन्व्हिन्स नाही करत मॅडम. मी फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन देतोय. तुम्हाला पण काय करायचं फक्त आपल्याला तुम्हाला कन्व्हिन्सच नाही करायचं मॅडम. जसं इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिली फक्त तेच तर लोकांना बोलायचंय. मला खात्री 4-5 वेळा तुम्ही माझं ऐकलं की मी जसं बोलतोय तसं तुम्ही बोलू शकाल. आणि असं बोललं की त्याची गरज असेल तर तो प्रॉडक्ट घेईल. आपण कोणाला कन्व्हिन्स करतोय का मॅडम. इतक्या लवकर प्रश्न सुटला. चुकीच्या गोष्टी देताना करावं लागतं. आपण तर व्यवस्थित सगळं आपलं प्रोडक्ट आपलं प्रॉडक्ट बेस्ट आहे त्यामुळे कन्व्हिन्स करायला लागत नाही. पण तुम्ही जे कन्व्हिन्स कोणीतरी म्हणतंय त्याच तुम्हाला हे सांगायला लागतं. असं इन्फॉर्मेशन द्यायची योग्य शब्दात. मी काय केलं माझ्या प्रॉडक्टची तुम्हाला माहिती दिली मॅडम. मी तुम्हाला अजिबात कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केलेला नाही मॅडम. आपणच मी स्वतः तुम्हाला म्हणायचं असं मी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केलेला नाहीये. मी तुम्हाला फक्त योग्य माहिती दिली कारण मला माहिती आहे. माझा समजा असं गृहीत धरू की मी तुम्हाला ही माहिती का सांगतोय हा पण प्रश्न आहे ना. आता मग मला बघा मॅडम तुमच्या सासूबाईंचे पाय दुखतात ना गुडघे दुखतात ना म्हणून मला हे कळालं म्हणून मी तुमच्याकडे आलो. आता बघा त्यांचे गुडघे चांगलं होणं ही चांगली गोष्ट आहे का नाही. मग मी फक्त आमच्या प्रॉडक्टला माहिती दिली तुम्हाला की त्यांना कसं त्यांचे गुडघे बरे होतील. मग गुडघ्यासाठी प्रॉडक्ट घ्यायला पाहिजे. आता तुम्ही गुडघ्यासाठी प्रॉडक्ट घेतलं का माझं कन्व्हिन्स झाला म्हणून प्रॉडक्ट घेतलं. गुडघ्यासाठी घेतलं. मग समजा तुम्ही पण उद्या मार्केटमध्ये गेला तुम्हाला पण व्यवसाय करायचा आहे. आता तुम्ही माहिती दिली म्हणून पैसे मिळतील का कन्व्हिन्स केलं म्हणून मिळतील. माहिती दिली. कन्व्हिन्स आणि ह्या व्यवसायाचा काय संबंध आहे असं तुम्हाला वाटतंय. काहीच संबंध नाही आणि खरंच नाहीये. हे पण मी आता तुम्हाला कन्व्हिन्स केलेलं नाहीये. मी फक्त तुम्हाला संवाद साधला. हे सगळे ना संवाद कौशल्य आणि हे तुम्हाला शिकायलाच लागतं. आपल्याला बोलायला येते संवाद साधता येत नाहीत. आपल्याला संवाद साधायचे बोलायला येते ना. आपण जंगली पोपट आहे ते फक्त आपल्याला दिवा सिगरेटचा पोपट व्हायला एकदा सवय लागली ना मग बघा ऑटोमॅटिक तुम्ही असं बोलता ना की लोक म्हणतात अरे असलंच तर पाहिजे होतं मला. आपण त्यासाठी प्रॅक्टिस करायला लागणार बरोबर ना. पोपट जंगलात आणलेल्या पहिल्या दिवशी मिठी मिठी करतो नाही करत. कसलाही आवाज काढतो हळूहळू तो माणसांसारखा बोलतो. सेम आपल्याला करायला लागतं. हळूहळू संवाद साधत 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 जायला लागणार. परत प्रॉब्लेम तोच आहे. आज मी बिझनेसला सुरुवात केला 1 लाख रुपये भरून. मला माहिती आहे सगळं शिकायला काय लागणार आहे वेळ लागणार आहे. मधल्या काळात मला रिजेक्शन पण मिळणार आहे आणि मला रिजेक्शन आवडत. खरा प्रॉब्लेम तो आहे ऍक्सेप्ट रिजेक्शन. मला लोकांनी रिजेक्ट केलंय याचा अर्थ लोकांनी मला रिजेक्ट केलेलं नाहीये. वाक्य समजून घ्या. मला लोकांनी रिजेक्ट केलंय याचा अर्थ लोकांनी मला रिजेक्ट केलेलं नाहीये तर माझ्या नॉलेजला रिजेक्ट केलंय. मग मी काय करणार परत नॉलेज गेन करणार परत जाणार. हळूहळू लोक मला म्हणजे माझ्या नॉलेजला ऍक्सेप्ट करतील आणि मला मोठे पैसे मिळतील. खूप इंटरेस्टिंग आहे. ओके अजून किती प्रश्न राहिले नाही 2च राहिले माझ्याकडे. हा मोकळ्या लोकांचा व्यवसाय आहे. हे मोकळ्या लोकांचे काम. नेटवर्क मार्केटिंग हे मोकळ्या लोकांचं काम आहे असं बऱ्याच वेळा म्हणतात ना. तुम्हाला काय वाटतं पहिलं हा सगळ्यात पहिला प्रश्न काय माहितीये का मला काय फील होतंय त्याच्यावरच सगळा कार्यक्रम चालू होतो. काय वाटतंय मोकळ्या लोकांचा व्यवसाय. मी शब्द काय विचारला माहिती हा मोकळ्या लोकांचा व्यवसाय.
असा प्रश्न विचारला. ऍक्च्युली इथे एकच प्रश्न आहे, व्यवसाय मोकळ्या लोकांचा असतो का? नसतोच. जी काही करत नाहीत व्यवसाय ती काय असतात? मोकळे. आणि ही असलीच विचारतात, आणि ही असलीच लोक जास्त करून विचारतात. आपणच त्याला तर म्हणतोय सर. हम्म. काय म्हणतोय? त्याला जी काही करत नाही ती काय असतात? हा. आणि मग मोकळी लोक हे व्यवसाय करू शकत? बिझी माणूस हा व्यवसाय करू शकतो, जो बिझी येतो. मोकळ्या लोकांचं काम नाही. कारण मोकळ्या लोकांना पारावर जाऊन चकाट्या पिटायला आवडतात. कोणाचा भाऊ, कोणाचा बाप, कोणाचं पोरग कमवून आणतं आणि फोकाट खातं. कधी कधी तुम्हाला ना असली मुस्कडी द्यायला लागते, गुढी द्यायला लागते गोडी. तोंड फक्त आहे ना त्याचं. आणि सर मी तुम्हाला म्हणत नाही. हा जर डायलॉग नाही मारला तर मग स्लम एरियात मारा पडू शकतो. हा जो डायलॉग शेवटचा जो तुम्ही नाही, नाही, तर अहो सर, मास्टर की लागते. संवाद साधायची स्लम एरियात मग मारामारी होते. स्लम काय एखादा जागीरदार जागीरदार असं काय नाही. कारण शेवटचं dialogue जर श्रीमंत बापाचं बिघडावं पोरगा असेल तर मारल ना. त्याला काय, कारण त्याच्या आपण जे आतापर्यंत जपतोय त्याला धक्का लावलाय. कोणाला आवडत नाही ना, मी काय फुकताय का? आणि असं तर माझ्या घरच्यांच्या जीवावर आहे. तुम्ही कोणी माझं माफ काढणार? आणि मला फक्त हवंच ना सर, हे तुम्हाला मी म्हणत नाही. हे सगळ्यात कथा त्याला आहे. कळून चुकलेलं असतं आम्ही. हे मलाच म्हणतोय. त्याला कळून त्याला कळून चुकतं की हे मलाच म्हणतंय. पण आता आपण तसं म्हणून परत काय केलं, आणि जो तो म्हणला नाही ना तुम्ही मलाच म्हणताय. सर मला माहित नव्हतं. आणि म्हणून नाही, म्हणून तर बघा सर, टीव्ही मालिका किंवा पिक्चरची इथं लिहिलेलं असतं की यातल्या काही घटना पात्रांशी जर काही तुम्हाला असं वाटलं तर हा कुणाशी संबंध काल्पनिक. आता कोणी जोडला सर ते, याचा अर्थ त्याला तसं वाटतंय ना सर. आता तुम्ही का जोडलाय मला माहित नाही. अगोदर मला तर तसं काही म्हणायचं नाही. तुम्हाला नाही ना हे सगळं, पण त्यासाठी मग याला परत नॉलेज घ्या. इतकं नॉलेज करायला लागतं ना तुम्हाला. काही उदाहरणं कधी द्यायची फास्ट आली पाहिजे ना. ते घरी आल्या म्हणायचं नाही अरे असं बोलायला पाहिजे होतं. मी कितीतरी जणांचं माझं पण सुरुवातीला व्हायचं, हे उत्तर दिलं असतं तर भारी झालं असतं. आता काय उपयोग आहे? म्हणजे त्याची प्रॅक्टिस अगोदर करायची आणि मग हा उपद्याप करायचा. लोक प्रॅक्टिस नाही करत. आम्ही ना आता पण कधीतरी बऱ्याच आपण कशा गप्पा मार अशाच भरतो ना. संवाद शैली अशी सुधारती तुमची, नाही तर संवाद शैली सुधारत नाही. कारण लहानपणापासून आपण जगलोय तेच तर तोंडात बाहेर येते. आता ते बदलायचं असेल तर तुम्हाला संवाद शैली सुधारायलाच लागती आणि त्याची प्रॅक्टिसच करायला लागते. सगळीकडे च काढून चालत नाही. नाही तर तुम्हीच म्हणला ना च लावून जगायचं नाही, तर काही ठिकाणी च लावायला लागतो. नॉर्मली ना ज्या ऑब्जेक्टची हँडलिंग करायचं असतं ना, तर 3 स्टेपमध्ये करायचं. म्हणजे कुठल्याही स्तरावरचं असू दे, किती भांडणाचे लेवल असेल ना, तर पहिली स्टेज म्हणजे ॲग्री करायचं. ॲग्री म्हणजे काय की समजा एखादा म्हणतोय की मला लोकांना पाठवायला आवडत नाही किंवा जमत पण नाही, तर मी नेटवर्क मार्केटिंग नाही करणार. तर मला तसं तुम्ही जे सांगताय ना, मला सेम वाटलं होतं. म्हणजे मी तर पहिले विचार केला की सेम माझी तुमच्या कंडिशन होती. तो पहिले ॲग्री झाला की आपण दोघं एका लेवलला आहे. दुसरी लेवल आणायची म्हणजे पहिली झाली ॲग्री केली, दुसरं म्हणायचं त्याला की मला पण सेम वाटलं होतं की मला पण असंच वाटत होतं की जे तुम्ही म्हणताय. आणि मग मी काय झालं माहिती का, अशा एका व्यक्तीला बोललो. मग माझी सर, कुठला तरी एखादा व्यक्ती, महाराज बिराज, कुठलं ज्याच्या क्षेत्राशी रिलेटेड प्रॉब्लेम तो, त्याचा उदाहरण घ्यायचं की त्यांनी मला असं सांगितलं आणि मग तो तुम्हाला मेसेज पोहोचवायचा ना, तो पोहोचवायचा. 90% चान्स असतो की तो कन्व्हिन्स होण्याचा. तुम्ही डायरेक्ट सोल्युशन द्यायला गेलं ना तर भांडणं चालू होतं. भांडणं म्हणजे हे सूत्राचं नाव आहे काय? हेल्प पाऊंड. हे बघा मग आमच्या रक्तात घुसले ना आता ग बसवत नाही. आणि तिसरी गोष्ट कुठली? दोन गोष्टी सांगितल्या. तिसरी कुठली झाली? काहीतरी मला बोलायला संधी मिळाली पाहिजे. बोला बोला काय? तिसरी गोष्ट म्हणतो. ही टेक्निक कुठली आहे ना? फील हेल्प पाऊंड. फील करायचं. हा मी पण असाच आहे, तुमच्यासारखाच मी होतो. सेम आपण धरतो ना. त्याला बरं असं वाटलं वाटतं पाहिजे, आपल्यासारखंच हे आपल्यासारखंच बोलतोय आहे. आत्ता नाहीये मी तुमच्यासारखा, पण कधीतरी तुमच्यासारखा होतो. माझंही हाच मी किती वेळ मला बोलता येत नव्हतं. रियालिटी तीच आहे, पण मी तुमच्यासारखंच होतो. मला बोलता येत नव्हतं. पहिलं तर काय झालं, अरे हा हे पण कधीतरी एकदा बोलायला येत नव्हतं याला. पुढची स्टेज काय? Fear. Fear and power ना. आणि मग काय झालं, पुढची स्टेज झाली मला त्याचं उत्तर सापडलं. तिसरी स्टेज आहे. मला पण दुसरी सेम फेक. असं हा? वाटतं. दुसरी फेअर आहे ना. हा. म्हणजे हे- फील हेल्प पाऊंड. फील म्हणजे ऍक्च्युअली त्याला ऍग्री करायचं. ऍग्री करायचं. ऍग्री करायचं. म्हणजे मला पण असंच वाटत होतं. जे तुम्हाला आता वाटतंय ते कधीतरी मला वाटत होतं. दुसरी स्टेज
एकदम मुद्दे सुद्धा मांडून जरा विश्लेषण करायचं हा सर करायचं. कारण महत्वाचा मुद्दा आहे सगळा. ऍक्च्युअली यातला पहिला मुद्दा आहे ना, तो ऍग्रीच करणं आहे. ऍग्री नाही, agree तर करावंच लागतं ना. सांगतो, सांगतो, 100%. सांगतो, सांगतो. तर लिहून घ्या. इंग्लिश आपला कार्यक्रम काय कराय फिलचं स्पेलिंग काय FEEL. एफ डबल EL. FEEL. म्हणजे ऍग्री. Agree. पुढं हेल्थ. Health. मला पण सेम वाटलं होतं. FAIL. मला पण दोघं same एकाच स्तरावर आहे थोडक्यात. मलाही तसंच वाटलं. आपण याला शब्द काय येईल इंग्लिश मध्ये नाही, मराठीत म्हणते. मराठीतला का फेल्ट म्हणजे जाणवलं. चला मलाही तसंच वाटलं ना. जाणून जाणवलं मला. जाणवलं वाटलं. जाणवलं वाटलं आणि पाहून पाहून. उत्तर सापडले. सापडले उत्तर सापडले ना. फील फेल फाउंड हा एक फॉर्म्युला ऍक्च्युली कुणाबरोबर पण मॅच होण्याचा याचा बिझनेसचा काय मात्र संबंध नाहीये. हा जगात कुठं पण वापरू शकता. मग तुम्हाला काय करायचंय पहिलं तर ऍग्री करायचंय फील करायचंय की कधीतरी मी तुमच्यासारखाच होतो. कधीतरी मी तुमच्यासारखा होतो आणि मला जाणवलं की मी तसा आहे. म्हणजे मला बोलता येत नाही. तुम्हाला पण सर बोलता येत नाही. सर मी पण काहीतरी मला बोलता येत नव्हतं आणि मला बोलता येत नाही याची काय झाली जाणीव झाली. मला बोलता येत नाही याची जाणीव झाली. आणि हा तर जे माझ्या असं होतं ना सतत की मला बोलता येत नाही याची जशी जाणीव व्हायला लागली. पण एक दिवस असं झाला की एक व्यक्ती माझ्या आयुष्यात आली आणि त्याने मला सांगितलं की तू कसा बोलू शकतो. मग मी त्यांच्यावर राहिलो आणि आज सर हजारो लोकांसमोर मी बोलू शकतो. मला खात्री सर आज जरी तुम्हाला असं वाटत असेल ना मला बोलता येत नाही याची जाणीव तुम्हाला आज झाली ना सर खात्री सर माझ्यावर राहता हजारो लोकांसमोर बोलायला शिकवलं. ते तर लक्षात ना. मग लोक बरोबर राहतात. म्हणजे सर या 3 शब्दातून मीही तुमच्यासारखाच आहे असं जाणीव करून द्या. होतो आहे म्हणलं तर तुम्ही त्याचं आयुष्य कसं बदललं. होतो आणि नंतर सांगायचं. मी असा होतो मी होतो याची मला जाणीव झाली आणि जाणीव झाल्यावर मला कोणीतरी घडवलं. मग तुम्ही कुठल्या क्षेत्रात आहात असं त्याने सांगितलं. कोणा कधी तुकाराम ऍक्च्युली याला माहिती आहे ना म्हणजे आमच्या भाषेत आम्ही याला म्हणतो तुका म्हणे चोखा म्हणे. कारण तुम्ही ज्यावेळी डायरेक्ट म्हणता ना मी म्हणतोय त्यावेळेस लोक विरोध होतात बऱ्याच वेळा. त्याच्या बेस्ट कुठला कीर्तनकार कधी आजपर्यंत म्हणलाय का मी म्हणतोय दारू पिऊ नका. त्याला माहितीये मी दारू पिऊ नका म्हणलं ते मला मारल. त्याच्यात काय म्हणतो तुकाराम महाराज म्हणतात. दरवेळेस त्यांचं नाव आठवतं आता मग नामदेव महाराज असे म्हणतात. बरोबर ना. खरं तर यालाच म्हणायचंय. तर माझ्या नोकरीच्या. त्यामुळं इथे लक्षात ना तसं आपल्याला पण कुणीतरी तुका चोका जोडायला लागतो. मग माझ्या आयुष्यात नाना आले. माझ्या आयुष्यात मी बघायला म्हणतो की प्रमोद चुगरे आले. मी म्हणतो की मी पहिलं ट्रेनिंग केलं उभराम बोलायचं की चामल सरांनी नेहमी एकत्र केलं तेज ज्ञान फाउंडेशनचं. कारण मला उभराम बोलता येत नव्हतं. मग मी त्या कोर्सला गेलो. त्यांचं फक्त एकच आवड मला तेवढं पटलं की उभराम बोलायला शिका. भरले 1700 रुपये गेलो उभराम बोलायला शिका. ऍक्च्युली केलं हे सगळं आणि पहिल्या कोर्स मध्ये काही उभं राहता आलं नाही. पण एक एवढं झालं की मी उभं राहू शकतो याची मला जाणीव झाली. आणि मग मी पुढे गेलो आणि आज किती पण लोकांच्या पुढे उभं राहू शकतो. मग कनेक्टिव्हिटी जोडत राहायची सतत या सगळ्या गोष्टींची लिंक करायच्यात घटनाक्रम. फील फेल ऍक्च्युली हा एका मुद्द्यावर सेल क्लोज होता. असे प्रत्येक मुद्द्यावर याच्यावर सेल क्लोज होतो. तुमच्या आईचे तर काहीच गुडघे दुखत नाहीत. माझ्या आईचे एवढे गुडघे दुखायचे ना. सुरुवात आपली स्टोरी दुखायच्या दुखायच्या खूप त्या लेवलला जाऊन बसून इवळ्या पण लागतं आपल्याला त्या सिच्युएशन. नाही इवळत नाही सर आता. इवळायचं की तुम्ही त्या लेवलला गेला. मी काय सांगतो माहितीये का मॅडम माझ्या आईचे पण गुडघे दुखायचे. मुद्दाम प्रश्न विचारलाय. इवळायचं नाही दुखायचे. दिवा सिक्रेटचं प्रॉडक्ट माझ्या आयुष्यात आलं. मी आईला ते दिलं. आता आईचं अजिबात गुडघे दुखत नाही. ह्यांना पाहिजे काय यांच्या आईचे गुडघे दुखायला नाही पाहिजे. फील फेल्ट फाउंड
एका विचारतो ना मुद्दाम की चुकीच्या लोकांना फॉलो केलं होतं त्याचे परिणाम चुकीचे घडले मग हा विचारणार आहे मी म्हणजे नाही बिंदास विचारा सर. मला विचारायचं राग कधीच येत नाही. कारण हे बघा इथं आपण शिकायला आलोय ना, मास्टर नाही ना. मास्टर असं तर इथे कशाला बसलो. माझं एवढंच सूत्र आहे जीवनाचं. मी जर इथं शिकायला बसलोय याचा अर्थ मी मास्टर नाही म्हणून बसलोय. हा स्वतःला सांगत राहायचं आणि शिकत राहायचं. ब्लॉकेज पण क्लिअर होतं त्याने ना, मेंटल ब्लॉकेजेस. मेंटल ब्लॉकेजेस निघाले. आणि शेवटचा मुद्दा लिहिलाय 2,500 रुपये भरून करोडपती होता येईल. विचारतात ना लोक, एवढे कमी पैसे भरून कसं काय करोडपती कमावते? विचारलंय का आजपर्यंत कोणी कोणाला हा प्रश्न? एवढे कमी पैशात एवढे पैसे कसे मिळतील? विचारला विचारतात कसं? अगदी ट्रुइटी असेल कुठलं पण कधी विचारलंय का असं एवढे कमी पैसे भरून कसं काय? तिथं पण 2,500 असेल ना, 2,500 कसं काय करोड रुपये मिळणार? विचार करता कुणी सांगितलं आपल्याला 2,500 रुपये करोड रुपये मिळतात? मग आपल्यालाच प्रश्न आहे हा, 2,500 रुपयात करोड रुपये मिळतात का? नाही. मग त्याचा प्रश्न बरोबर आहे का चुकीचा आहे आता? बरोबर आहे. तो त्याच्या लेवलला त्याला प्रश्न त्याला त्याच्या लेवलला सांगायचं. व्यक्ती सापेक्ष परिस्थितीचे कसे मिळतात ते समजून घ्या. बरोबर आहे की नाही? माझं सूत्र आहे परत फील पेन पाऊन. मलाही असंच वाटलं. सर ज्यावेळेस पहिल्यांदा प्लॅन ऐकला ना आणि मला कळलं की 2,500 रुपयात करोड रुपये कसे मिळतील? मला पण असं वाटतं. सर तुमचं 100% बरोबर आहे. मला पण फील आला होता. पण मला सर फील आता तो. आणि मग मी म्हणलं कसं शक्य आहे? नाही शक्य. आणि मग मला त्यांनी जाणीव करून दिली की मिळू शकतात. आणि मग कसं मिळू शकतात ना हे त्यांनी मला दाखवलं. सर आज मी एका महिन्यात 5 लाख रुपये घेऊन सर तुमच्याकडे उभा आहे. पण कधीतरी मला काय वाटत होतं 2,500 रुपयात कसे मिळतील? आणि मग मला कळलं सर 2,500 रुपयात नाहीत मिळत. वेगळं काहीतरी केल्यानंतर पैसे मिळतात. सर 2,500 रुपयात मिळत नाही. मग ते वेगळं काही करायचं हे शिकायला आवडेल सर. मग त्यासाठी काय करायचं? एक प्रॉडक्ट घ्यायचं, हेल्थ चांगली ठेवायची आणि शिकत शिकत पुढे जाऊ सर. आम्ही तर शिकवायला तयार आहे. पण तुम्हाला असं वाटतं का कुठलीही गोष्ट एका रात्रीत शिकून होती? मग आता मी सगळं तुम्हाला सांगू शकतो का? आता आपण काय करू शकतो? फक्त त्यांना करू दे ना. मी कसं जॉईनिंग काढतोय, अजून प्लॅन बिन काय नाही तर पैसे काढतोय ना. तर तुम्हाला पैसे काढायची कला शिकवतोय. म्हणजे जॉईनिंग करूनच म्हणून ना आलं काय ऑटोमॅटिक पुढचा माणूस म्हणायला लागला ना. ते विसरून गेला. काय विसरून गेला? 2,500 कसं होतं? गेला का नाही विसरून? कारण खरंच 2,500 रुपयात करोडपती होत नाहीत. आपण 2,500 रुपयात करोडपती म्हणायची संधी घेतोय फक्त सर. याला संधी देतोय म्हणायचं नाही. त्याला एक म्हणायचं 2,500 करोडपती होता येत नाही असं माझी पण धारणा होती. कधीतरी मला लक्षात आलं आणि ज्यांच्यावर मी राहिलो त्यांच्यामुळे शिकलो. आज 5 लाख रुपये महिन्याला कमवून तुमच्या समोर उभे सर. तुम्हाला पण हे शिकायला आवडेल का? नाही आवडेल. मग आता कधी शिकायचं सर? एका रात्रीत एका दिवसात सगळं शिकून होतं का? नाही. पण आज जर तिथं शिकायचं असेल तर सुरुवात तर करायला लागेल सर. मग काय करायचं? बघा 2 वेळा विचारलं तरी प्रॉडक्ट घ्यायला लागेल म्हणतात का नाही? का? ऑटोमॅटिक प्रश्नच तसे. दुसरा ऑप्शनच नाही काय. नो ऑप्शन. आपण काय करतो माहिती का? ऑप्शन निर्माण करतो आपल्या संवाद शैलीतनं. कधी पण ऑप्शन तयार करायचे नाही. ऑप्शन केले की आपल्या अंगलट येत. म्हणतो रेकॉर्डिंग करून ठेवा. आता रेकॉर्डिंग चाललंय ना, कधी पण रेकॉर्डिंग ऐकायचे. नानाला असं पकडू शकत नाही सर तुम्ही नाना इथं असे बोलला होता तुम्ही. नाही पकडू शकत कारण मला माहिती ना आता मी काय बोललोय ते. येते लक्षात ना? तुम्हाला पण अशी संवाद शैली शिकायला पाहिजे. ऍक्च्युली याचा मी मागच्या वेळेस कोर्स घ्यायचा ठरवलं होतं 3 दिवसाचा ठरवलं होतं ना. आणि तो मी फ्री देणार होतो. आपण दिल्लीवरून आल्यानंतर फ्री देणार होतो लोकांना. फक्त तिथला हॉटेलचा खर्च द्या. लोक शिकायला तयार नाही. आता पेड देणार येणार. मला सांगा ना एवढं जर संवाद आता तुम्हाला असं वाटतं ना असे जर संवाद शैली आले तर तुम्हाला पैसे लोक जॉईनिंग होतील. लोक जॉईनिंग झाले तर पैसे मिळतील. गॅरंटी वाटतील तुम्हाला. का नाही शिकणार तुम्ही? मला खात्री ना शिकणार. बरोबर ना? लोकांना पैसे हा प्रॉब्लेम नाहीच आहे. प्रॉब्लेम काय माहितीये का? व्यवस्थित प्रेझेंटेशन त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. हा प्रॉब्लेम क्लिअर आहे? येस. तर आज माझ्याकडचे तरी समज गैरसमज संपल्यात. तुमच्याकडे जर काही वेगळे असतील याच्यापेक्षा तर विचारू शकता. आज नाही विचारलं तर कधी पण विचारू शकता. तर आज आता जर नसतील तर आपण इथं थांबू. असतील त्याच्यावर चर्चा करू. मला काही प्रॉब्लेम नाही. कोणाकडे वेगळे आहेत का आतापर्यंत? काय आपण 11-12 घेतले ना? 11 घेतले ना? 11 घेतले आज. नाही 12 घेतले. 12 मुद्दे घेतले आज.
आणि असं नवीन नवीन काही ना काहीतरी परत येतच राहतं प्रश्न. ऍक्च्युली किती पण प्रश्न आले, 1000 लोक भेटले तरी एक 25 पर्यंत प्रश्नापर्यंत एवढेच जातात, बाकी रिपीट होतात. या सगळ्यात तुम्ही एकदा मास्टर झाला ना संवाद शैली साधायला की मग काहीच प्रॉब्लेम येत. पण मग तुम्हाला स्वतः आत्म वाटलं पाहिजे की मला या लेवलवर करोड रुपये जर कमवायचे ना तर मला त्या लेवलवर जायला पाहिजे. 1,00,000 रुपये भरले, प्रॉडक्ट मिळाले, तुम्ही मला माझ्याकडेच का बघताय? तर लोकांना असं वाटतं की 1,00,000 रुपये भरले की आता करोड रुपये मिळाले. होत नाही. 1,00,000 रुपये भरल्याला करोड रुपये कमवायची संधी आली. आणि नेटवर्क मार्केटिंग ही अशी संधी आहे कारण तुम्ही जर सेल आणला तरच आम्हाला कमिशन मिळणार आहे, कंपनीला कमिशन, म्हणून सगळी मिळून तुम्हाला घडवायला तयार आहेत. ही रियालिटी आहे. हे जर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही, समजा तुम्ही आता एखादा लेडीजचं शॉपिंग टाकली असते छोटी, त्याला लाखभर रुपये भांडवल लावलं असतं, तर जिथनं मटेरियल आणलंय ना तो पण म्हणला असता माल नाही आलाय परत माघारी यायचं नाही. का तो विकायला आला असता, मदत करायला नसता आला. का नसता आला? कारण त्याला देणं घेणं नाही, त्याचा सेल झाला, त्याला पैसे मिळाले, कमिशन मिळून कमवायचा. आता हे माल विका ना, त्याचा कार्यक्रम काही पण करा, बरोबर नाही? इथं तसं नाहीये. आता तुम्ही सेल केलं तर वर्षाला सगळ्याला कमिशन आहे, म्हणजे ती सगळी मदत करणार तुम्हाला, पण त्यालाच करणार जे काम करायला तयार आहे. क्लिअर होतं ना? मी मगाचं उदाहरण परत का दिलं तर इतकं खरंच आपण अशा बिझनेस मध्ये आपल्याला माहित नाही. आपल्याला असं वाटतं की अरे ह्या बिझनेस मध्ये कसं मला पैसे मिळतील, कारण तुम्हाला मिळावे ही सगळ्यांची इच्छा आहे. ट्रेडिशनल मार्केटिंग मध्ये कधी बंद पडेल तुमचा व्यवसाय असं मला वाटतं, कारण माझा मोठा होईल. इथं उलट आहे, तुमचा कधी वाढेल तर माझा वाढेल, बरोबर ना? अशा व्यवसायामध्ये आपण आहे. या व्यवसायात खरंच चांगले पैसे मिळवू शकतो. पण त्यासाठी मी एकच म्हणून, नॉलेज नॉलेज नॉलेज. जेवढं नॉलेज जास्त तेवढा पैसा जास्त. क्लिअर आहे? जर आता पैसे येत नसतील याचा अर्थ नॉलेज कमी पडतं. परत नॉलेज वाढवत राहायचं. येस. ओके, आज आपण इथं थांबूया. थँक्यू.